नमस्कार, सुप्रभात. कालच दत्त जयंती झाली. जे त्रिगुणाधीश आहेत आणि तरीही त्रिगुणातीत आहेत, असा सत्व, रज आणि तमाचा तोल सांभाळणारे म्हणजे त्यात दत्त असणारे असे श्री दत्त. गुरुभक्ती दीप आमच्याही मनात उजळू देत आणि अज्ञान अंधार दूर सरू देत अशी या गुरुमाऊलीकडे प्रार्थना करूयात. आणि त्यांच्या जन्माबद्दल असणाऱ्या अद्भुत कथेच्या अनुषंगानं आज गीत सादर करते स्वर्धा देवधर. त्यांनी आपल्या अभ्यासवर्गाला सुरुवात करूया. अनसूयेचे भाग्य उजळले, अनसूयेचे भाग्य उजळले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले. ही तर माझी गुणिले करे, वत्सल धेनू जणू अंबरे. ही तर माझी गुणिले करे, वत्सल धेनू जणू अंबरे. मधुर रुदन स्वर कानी भरले, मधुर रुदन स्वर कानी भरले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले. दिव्यत्वाचा स्पर्श क्षणाला, कालगतीचा ठेका चुकला. दिव्यत्वाचा स्पर्श क्षणाला, कालगतीचा ठेका चुकला. जननी पद साधीस लाभले, जननी पद साधीस लाभले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले. अमृत किरणे दृष्टी वर्षते, मंगल गीते माता गाते. अमृत किरणे दृष्टी वर्षते, मंगल गीते माता गाते. सुदैव सहजची गाली हसले, सुदैव सहजची गाली हसले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले. नक्षत्रे या घरात आली, याही मासी ये दीपवाळी. नक्षत्रे या घरात आली, याही मासी ये दीपवाळी. बघता बघता ध्यान लागले, बघता बघता ध्यान लागले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले. अनसूयेचे भाग्य उजळले, अनसूयेचे भाग्य उजळले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले, ब्रह्मा विष्णू शिव घरी आले. खूप छान प्रार्थना म्हणते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। मागच्याच आठवड्यात गीता जयंती झाली आणि काल दत्त जयंती, श्री दत्त जयंती या दोन्हीही घटना मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतात आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट की जी या दोन्ही जयंत्यांच्या आधारे आपल्या लक्षात येते की आमच्या आयुष्यामध्ये जर काय होत असेल, काय जर भाग्याचा दिवस येत असेल तर ते म्हणजे गुरूंची प्राप्ती होणं, गुरूंचं आमच्या आयुष्यामध्ये येणं। आणि गुरूंचं आमच्या आयुष्यामध्ये येणं का महत्वाचं आहे याचं कारण असं आहे की आतापर्यंत आमचं आयुष्य हे एका ठराविक पठडीतून, एका ठराविक पद्धतीनं चाललेलं असतं की जे आम्ही व्यवहारामध्ये करतो आणि ज्या व्यवहारामध्ये आम्ही ज्या पद्धतीने जगत असतो त्या व्यवहारामध्ये आम्हाला आजूबाजूला जे दिसतं त्याच्याबद्दल जे सत्यत्व वाटतं किंवा आमच्या आयुष्यात आल्यानंतर आम्ही अभ्यास करणं, नोकरी करणं, नंतर लग्न करणं, मुलं बाळ होणं आणि अशा पद्धतीने स्थावर जंगम संपत्ती जमा करणं, नातेवाईक जपणं, व्यवहार करणं, नवे नवे हे जगत असताना खाओ पिओ मजा करो अशा पद्धतीने मजा करणं हेच आयुष्य आहे असं आम्हाला वाटतं। पण गुरूंचं एकच कर्तव्य आहे की गुरूंचं आमच्या आयुष्यात येणं म्हणजे एकच महत्वाचं यासाठी आहे की ते ज्या वेळेला येतात त्यावेळेला आम्हाला लक्षात येतं, ते आम्हाला जाणवून देतात, ते आम्हाला समजून देतात की आयुष्यामध्ये येऊन, जन्माला येऊन, नरजन्म घेऊन आम्हाला अजून जास्त काहीतरी कर्तव्य आहे। आत्मकल्याणम इति एव कर्तव्यम, की माझं स्वतःचं कल्याण होण्यासाठी आम्ही सर्वांचं कल्याण करतो। कल्याण हा शब्द साऊथ इंडियामध्ये लग्न या शब्दानं अनुषंगानं वापरला जातो, पण आमचं कल्याण म्हणजे आत्मकल्याण म्हणजे स्वतःच कल्याण म्हणजे उद्धार हा नक्की काय आहे हे आम्हाला गुरु समजून देतात, त्याचा उपदेश करतात
म्हणून गीतेमध्ये सुद्धा अर्जुन ज्यावेळेला अडून बसला, युद्ध करणार नाही असं म्हटला, माझ्या आजोबांना माझ्या गुरूंना मी मारणार नाही असं ज्यावेळेला म्हटला, त्यावेळेला त्याला भगवंतांनी उपदेश केला, गीतेचा उपदेश केला. आणि त्याला जे समोर दृश्य दिसतंय, समोर जी शरीर दिसत आहेत, आपल्या गुरूंचं शरीर दिसतंय, आपल्या आजोबांचं शरीर दिसतंय, की ज्या शरीरावर तो अतिशय प्रेम करत होता. नवे नवे स्वतःचं शरीर त्याला दिसत होतं, जे अर्जुनाचं शरीर होतं. आणि म्हणून या शरीराच्या पलीकडे गुरूंनी म्हणजेच भगवंतानी त्याला नेलं, की जे दिसत नाही त्याच्याबद्दल त्याला विचार करायला लावलं, भाग पाडलं. आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. जे दिसतंय ते सर्वांनाच पाहता येतं, पण जे सर्वांना पाहता येत नाही, जे दिसत नाही ते ज्ञान चक्षुषः पश्यन्ति, म्हणजे ज्ञान झाल्यानंतर जे दिसत नाही ते दिसायला लागतं. हेच सर्व गुरूंचं सर्वात महानपण किंवा महंतपण किंवा मोठेपण आहे. आणि म्हणूनच गुरूंचं आमच्या आयुष्यात येणं, दत्तगुरु दत्तगुरु म्हणजे जगद्गुरु आहेत. त्यांनी आम्हाला कशा पद्धतीने जगावं हा मंत्र दिला, कशा पद्धतीने आम्ही आयुष्याकडे बघावं, कशा पद्धतीने या निसर्गाकडे बघावं, कशा पद्धतीने आम्ही आयुष्याचा उद्धार करून घ्यावा हे आम्हाला दत्तगुरूंनी सांगितलं, स्वतः आचरण करून सांगितलं. आणि दत्तगुरु हे सदैव आहेत, ते प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ते गुरु म्हणून येतात, गुरुतत्वानी येतात. आणि म्हणूनच दत्तगुरु हे आमच्यासाठी अतिशय अतिशय महत्वाचे आहे. आजचा विषय, आजचा समास हा मागच्या समासाला धरूनच आहे. मागच्या रविवारी आपण हा समास पाहत होतो, प्रकृती आणि पुरुष निरूपण. हाही समास चळ अचळ निरूपण हा त्याला धरूनच आहे. आणि म्हणूनच गुरूंचं स्तवन केल्यानंतर मी आता समासाकडे वळतो. आणि या समासातून जे आपल्याला गुरु सांगतात तेच इथे समर्थ आपल्याला सद्गुरू म्हणून आपल्या समोर उभे राहतात आणि आम्हाला तेच समजावून देतात की जे नाही, जे दिसत नाही ते आहे आणि ते सत्य आहे. हेच या समासाचं आहे. आपण मागच्याला बघितलं होतं की प्रकृती आणि पुरुष म्हणजे प्रत्येक जण, आम्ही प्रत्येक मनुष्य, नवे नवे प्रत्येक पशु पक्षी, झाडं झुडपं हे प्रकृती पुरुष यांच्या मध्ये आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक जण आम्ही प्रकृती आणि पुरुष यांच्या मधून आहोत. म्हणजेच आमच्या शरीरामध्ये, म्हणजे आमचं अस्तित्व म्हणजे मी स्वतः पुरुष आहे आणि माझं शरीर किंवा माझं मन ही माझी प्रकृती आहे, हा माझा स्वभाव आहे. इथे शरीर मनुष्याचं म्हणजे माणसाचं किंवा पुरुषाचं शरीर किंवा स्त्रीचं शरीर इथे अपेक्षित नाही. स्त्रीचं जरी शरीर असेल तरी त्या स्त्रीच्या शरीरामध्ये एक पुरुष आहे जे चैतन्य आहे आणि स्त्रीचं शरीर म्हणजे तिची प्रकृती आहे, स्त्रीचं मन म्हणजे तिची प्रकृती आहे. म्हणजे थोडक्यात प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री पुरुष, लहान मोठा, कुठल्याही धर्माचा असू देत, कुठल्याही जातीचा असू देत, कुठल्याही पंथाचा असू देत, तो पशु पक्षी सुद्धा असू देत. म्हणजे जरी अगदी कुत्रा जरी असेल तरी कुत्रा हा त्याचं जे चैतन्य आहे, कुत्र्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे तो पुरुष आहे. आणि कुत्र्याची प्रकृती म्हणजे कुत्र्याचं शरीर आहे. कुत्र्यालाही मन आहे, आपण मागच्याला बघितलेलं होतं. ते मन म्हणजेच कुत्र्याची प्रकृती आहे. म्हणजे कुत्र्यामध्ये सुद्धा चैतन्य, पुरुष आणि प्रकृती आहे. पुरुष आणि प्रकृती याला दुसरी नावं आत्मा आणि अनात्मा. आत्मा चैतन्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, विवेक स्वरूप आहे. अनात्मा हा अनात्म्याचं स्वरूप हे उत्पत्ती स्थिती लय स्वरूप आहे. म्हणजे अनात्म्याला जन्म आहे, स्थिती आहे आणि मृत्यू आहे, आणि आत्म्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही. हे सत्य आहे. हे एकदा आम्ही लक्षात घेतलं, हे आमच्या डोक्यात मध्ये बसलं की संबंध सगळ्या युनिव्हर्सचं सगळं प्रॉब्लेम सुटतात. कारण प्रत्येक युनिव्हर्स मधला प्रत्येक घटक याच तत्वातून म्हणजे प्रकृती आणि पुरुष या तत्वातून बनलेला आहे. इट इज अ मॉड्युलर सिस्टीम, कुकी कटिंग अप्रोच. म्हणजे प्रत्येक मनुष्य, प्रत्येक स्त्री पुरुष, प्रत्येक नॅशनॅलिटीचा कुठलाही माणूस असू देत, तो याच पद्धतीने बनलेला आहे, याच पद्धतीने त्याचं डिझाईन झालेलं आहे, याच पद्धतीने तो विचार करतो,
त्याला मन आहे, बुद्धी आहे, याच पद्धतीने तो रसग्रहण करतो. म्हणजे शब्द, रूप, रसगंध हे जे 5 विषय आहेत तो संबंध या सगळ्या विश्वामधून घेतो आणि त्याच्यापासून त्याला रिॲक्शन देतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा याच पद्धतीने काम करतो. हे एकदा आमच्या डोक्यामध्ये फक्त बसलं की मग पुढची गोष्ट येते की जे काही मला माझं स्वतःच चैतन्य आहे, आत्मा हे माझं स्वतःच खरं स्वरूप आहे. आणि मगाशी गुरूंचं महत्व सांगितलं. गुरु एकच सांगतात की अरे तू स्वतः शरीर नाहीस, तू स्वतः मनबुद्धी अहंकार नाहीस, तू फक्त ते आत्मचैतन्य के तुझ्या आतच आहे, ते तू आहेस. हेच हा एकच उपदेश शास्त्राचा उपदेश आहे आणि तोच गुरुपदेश आहे. आणि प्रकृती आणि पुरुष म्हणजेच आत्मा आणि अनात्मा, म्हणजे प्रकृती म्हणजे अनात्मा आणि आत्मा म्हणजे पुरुष. क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र म्हणजेच अनात्मा, क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. असे वेगवेगळ्या अनेक शब्दांनी जरी त्याला नावं दिलेली असली तरी सुद्धा त्याचं फंक्शन एकच आहे. आणि तेच आता समर्थ आपल्याला चराचर निरूपणामधनं सांगणार आहे. समास 10वा, चराचर निरूपण श्रीराम. गगनासारखे ब्रह्म पोकळ, उदंड उंच अंतराळ, निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित श्रीराम. आता जे आमच्यामध्ये आहे, आता बघा, जे व्यष्टीमध्ये आहे तेच समष्टीमध्ये आहे. जर आपण डिझाईन मॉड्युलर अप्रोच जर घेतला, कुकी कटिंग अप्रोच जर घेतला, तर समर्थ आता जे व्यष्टीमध्ये मागच्या वेळेला जे आत्मा आणि अनात्मा, प्रकृती आणि पुरुष जे व्यष्टीला लागू होतं, म्हणजे मला स्वतःला लागू होतं, तेच या समष्टीमध्ये संबंध सगळ्यांना लागू होतं. हे आम्हाला दाखवण्यासाठी आता सांगतात की गगनासारखे ब्रह्म पोकळ, म्हणजे जसं आकाश आहे व्हॅक्युम किंवा आकाश, तसं हे ब्रह्म पोकळ आहे. पोकळ आहे म्हणजे काय, तर या ब्रह्माच्या व्यतिरिक्त या संबंध सगळ्या युनिव्हर्समध्ये काहीही नाही. म्हणजे ब्रह्म हे एक सगळीकडे थ्रू अँड थ्रू भरलेलं आहे. ते अतिशय सूक्ष्म असल्यामुळं ते माझ्या शरीरातून आरपार जाऊ शकतं, माझ्या शरीराला कापता येतं, माझ्या शरीर भिजू शकतं. माझं शरीर हे त्याला जन्म आहे आणि मृत्यू आहे. तसं माझ्या शरीरातून जे ब्रह्म जातं आरपार, ते ब्रह्म हे गगनासारखं पोकळ असल्यामुळे, सूक्ष्मतर असल्यामुळे, ते माझ्या या डोळ्यांनी दिसत नसल्यामुळे त्याचं वर्णन फक्त आम्ही करतो. फक्त ते आम्ही वर्णनाने ते सांगू शकतो, ते आम्ही दाखवू शकत नाही. हे सर्व शास्त्र उच्चरवानं सांगतात. आणि म्हणून इथे आम्ही प्रज्ञेनं, विवेकानी हे जाणून घ्यायचं आहे की ब्रह्म कसं आहे, पोकळ आहे, उदंड उंच अंतराळासारखं आहे. आणि ते कसं आहे, निर्गुण आहे, त्याच्यामध्ये कुठलाही गुण नाही. ते निर्मळ आहे, म्हणजे ते अतिशय स्वच्छ आहे. म्हणजे माझं जरी मन, हे जरी आम्हाला कळलं की माझं मन माझं आहे, बरोबर आहे, माझ्या मनामध्ये काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आहेत, बरोबर आहे, मला राग येतो, बरोबर आहे, पण या माझ्या मनाला चैतन्य देणार एकच आहे आणि ते निर्मळ आहे. म्हणजे आपण जर वायरलेस टेक्नॉलॉजी जर बघितलं, वायरलेस चार्जिंग जर बघितलं, तर ब्रह्म हे वायरलेस चार्जिंग सारखं आहे की ते स्वतः निर्मळ आहे, पण ते चार्ज करणारं कोण आहे, ते माझं मन आहे. म्हणजे माझं मन जरी कामक्रोधानी जरी असलं तरी त्यांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट नसल्यामुळं, कॉन्टॅक्टलेस चार्जिंग असल्यामुळे माझ्या मनाला चैतन्याकार करतं. ते स्वतः निर्मळ आहे, पण चैतन्य देऊन ते स्वतः कामक्रोधांनी, विकारांनी कधीही विकार पावत नाही. हे अतिशय महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखं आहे. अदरवाईज डिझाईन विल गो रॉंग, कारण मग प्रत्येक जण तसाच होईल. म्हणून लक्षात ठेवायचं एकच आहे की जे ब्रह्म आहे, जे चैतन्य आहे, ते आमच्या सर्वांच्या मध्ये एकच आहे, पण तो आत्मा आहे, तो अचळ आहे, तो निर्गुण आहे. पण त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार जे मन आहे, पहिल्यांदा ते मन म्हणजे माझं स्वतःच आहे, तुमचं स्वतःच मन आहे, तुमचा स्वतःची प्रकृती आहे, माझी स्वतःची प्रकृती आहे.
ते थोड्या बहुत प्रमाणामध्ये निर्मळ नाही, पण त्याला चैतन्य देणारा एकच आत्मा, त्याला सगळ्यांना चैतन्य देणारा एकच आत्मा तो निर्मळ आहे. हे सर्वात महत्वाचं आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी कन्सेप्ट ज्याला लक्षात येते त्याच वेळेला आम्हाला पुढचं सगळं लक्षात येईल, अदरवाईज आम्हाला कधीही ते कळणार नाही. आणि म्हणून कॉन्टॅक्ट मध्ये नसताना सुद्धा ते निर्गुण आहे. प्रकृती गुणामध्ये आहे, माझा स्वभाव गुणामध्ये आहे, मला सत्व रजतम आहे, पण त्या ब्रह्माला ते निर्गुण आहे, ते निर्मळ आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये कुठलाही मळ नाही. पण त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारं मन हे मात्र काम क्रोधादी विकारांनी बनलेलं आहे. एकच आत्मा आहे, एकच निर्गुण निर्मळ निश्चळ ब्रह्म आहे, पण ते आमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या मनाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळं, आम्ही सर्वांचं मन वेगवेगळं असल्यामुळे आमच्यामध्ये भेद निर्माण होतात. आम्ही वेगवेगळे दिसतो, वेगवेगळे वागतो, वेगवेगळे आम्हाला राग द्वेष मदमोह मत्सर येतात. आमचा प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं प्रकृती वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा अनात्मा वेगवेगळा आहे, म्हणून प्रत्येकाची गती वेगवेगळी आहे, म्हणून प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं जन्मापासून मृत्यू होईपर्यंत प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं. आणि हे ज्यावेळेला लक्षात येईल त्यावेळेला आम्हाला लक्षात येईल की अरे आमचं लक्ष हे प्रकृतीमधून काढायचं आहे आणि ते पुरुषामध्ये ठेवायचं आहे. आमचं लक्ष हे अनात्म्यामध्ये काढायचं आहे आणि ते आत्म्यामध्ये ठेवायचं आहे. आमचं लक्ष आमच्या स्वभावावरून काढायचं आहे, ते आमच्या आत असलेल्या परब्रह्मामध्ये ठेवायचं आहे. आमचं लक्ष या संबंध सगळ्या व्यवहारामध्ये, नातेवाईकांमध्ये तिथून काढायचं आहे आणि ते आतच असलेल्या, माझ्या आतच असलेल्या निर्गुण निर्मळ निश्चळ असलेल्या परब्रह्म परमात्म्यामध्ये ठेवायचा आहे. तो कसा आहे? निश्चळ आहे. बघा आता तो निश्चळ कसा आहे? निश्चळ म्हणजे काय की आता हाच या समासाचं अतिशय छान स्वरूप आहे. हे जर आम्हाला कळलं तर आम्हाला संबंध कुठलीही शंका राहणार. तो एकच आत्मा तो कसा आहे? आकाशावत आहे. आकाशवत आहे म्हणून पहिल्यांदा सांगितलं काय की तो आकाशवत आहे. म्हणजे आपण असं जर विचार केला बघा की संबंध सगळ्या आकाशामध्ये तो भरून राहिलेला आहे. त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारं जे जे काही मन आहे प्रत्येकाचं, त्या मनाला त्यानं चैतन्य दिलेलं आहे. त्या मनाच्यावर एक शरीराचं आवरण घातलेलं आहे, म्हणून ते शरीर आम्हाला सजीव वाटत आहे. आणि म्हणून माझं शरीर सजीव वाटतंय, माझं मन चैतन्यमय वाटतंय, तुमचं शरीर आणि मन चैतन्यमय वाटतंय, त्या कुत्र्याचं मन आणि शरीर चैतन्यमय वाटतंय. ते हलताना दिसतंय, त्याच्यामध्ये चळण आहे. मी इथून पुण्याला जाऊ शकतो, बेंगलोरला जाऊ शकतो, अमेरिकेत जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो, या सगळीकडे मी जाऊ शकतो. माझ्यामध्ये चळण आहे म्हणजे माझ्यामध्ये हालचाल आहे. पण ते ब्रह्म इतकं प्रचंड बृहत किंवा इतकं मोठं असल्यामुळे आणि ते एकच असल्यामुळे आकाशवत, पुण्यामध्ये असलेलं आकाश, अमेरिकेमधलं असलेलं आकाश, बेंगलोरमध्ये असलेलं आकाश, मुंबईमधलं असलेलं आकाश हे एकच आहे. आणि म्हणून जरी मी पुण्याहून बेंगलोरला गेलो, अमेरिकेला गेलो, माझं शरीर जातं, माझं मन जातं, पण माझ्या आत असलेलं चैतन्य एकच आहे. तेच चैतन्य इथेही पुण्यामध्ये आहे, बेंगलोरमध्ये आहे, त्याच वेळेला ते एकाच वेळेला ते अमेरिकेमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून ते निर्गुण निर्मळ निश्चळ आहे, सदोदित आहे. त्याच्यामध्ये कधीही खंड नाही. माझं शरीर आज पुण्याला असेल, उद्या बेंगलोरला असेल, माझं मन इथे बसून मी अमेरिकेत जाऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये खंड आहे, याच्यामध्ये मुवमेंट आहे, याच्यामध्ये चेंजेस आहे. पण त्या मनाला चैतन्य देणारा जो कोण आहे तो निश्चळ आहे, तो सदोदित आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं चलन नाही, त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नाही. ते आहे तसंच आहे. हे एकदा ज्यावेळेला आम्हाला कळेल त्यावेळेला आम्हाला हा समास पूर्णपणे कळेल. आणि म्हणून हे करण्यासाठी, हे समजण्यासाठी काय पाहिजे तर ज्ञान चक्षुषा पश्यन्ति. डोळ्याला दिसत नाही, डोळ्यांना काय दिसतंय? मला माझ्या आत काय ब्रह्म दिसतंय? कधीच दिसणार.
माझं शरीर दिसतंय, बरं माझं मन दिसणार नाही पण माझा मला अनुभव येतो. बरं दुसऱ्याचं मन मला दिसत नाही पण तो रागवलाय की नाही मला कळतं, त्याचं शरीर मला दिसतं, पण त्याच्या आत असलेला आत्मा आणि माझ्या आत असलेला आत्मा हे मला कधीही दिसत नाही. आणि म्हणून हे आम्हाला डिझाईन एकदा समजून घेतलं, त्याच्यावर एकदा निष्ठा बसली की आम्हालाच कळायला लागतं की अरे खरोखर हे डिझाईन विलक्षण आहे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की गगनासारखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निर्गुण निर्मळ निश्चळ सदोती तस्लीला. दुसरं उदाहरण आपण घेऊ बघा, म्हणजे हे कळायला जरा अवघड आहे पण एकदा कळल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही. आपण जर समजा पूर्वीच्या काळामध्ये एक पडदा असायचा, आपण ज्यावेळेला मूवी बघायला जायचो, सिनेमा बघायला जायचो त्यावेळेला एक पडदा असायचा, तो पडदा निश्चळ असायचा. बघा निश्चळ म्हणजे काय की तो एकदा टाकला वरून खाली की त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नाही, बरोबर आहे. पण तो इतका पूर्णपणे आपण असं म्हणू की जो आता सध्याच्या काळामध्ये 4K वगैरे असं आलेला HDMI किंवा 4K एवढे जर त्याचं रेझोल्युशन असेल तर एवढा मोठा पडदा बेसिकली तिथे असायचा, बरोबर आहे. आणि त्या पडद्यावर मूवी प्रोजेक्ट केली जायची. बघा मी मुद्दाम शब्द वापरतो, प्रोजेक्ट केली जायची. आणि प्रोजेक्ट केल्यानंतर त्या मूवीनुसार, मूवी जर थ्रिलिंग असेल तर त्याच्यावर चलचित्र त्या स्थिर पडद्यावर, त्या निश्चळ पडद्यावर, समजा कार रेसिंग असेल तर कार रेसिंग दिसायची, म्हणजे कार हलताना दिसतीये, कार मोठ्या जोरात वेगवेगळ्या आवाजाने दिसतीये, 200 km/h या स्पीडनी ती कार रेसिंग किंवा सगळं चालू आहे. सगळ्या कार्स अशा वेगवेगळ्या आवाजात वेगवेगळ्या स्पीडनं चाललेले आहेत. पण त्याच्या पाठीमागे असलेला पडदा हा हलतोय का? त्याच्यामध्ये काही स्पीड आहे का? तो काहीच नाही स्पीड, तो आहे तसाच आहे. कारण का की त्या पडद्यावर, पडद्या इज लाईक अ बॅकप्लेन, तो पडदा इज लाईक अ एनकम्पासिंग द मूवी. आणि म्हणून पडदा जरी हलला नाही तरी पडद्यावर असणारं चित्र हे हलतंय. एक्झॅक्टली तसंच हा आकाशाचा म्हणजे परब्रह्माचा पडदा संबंध 3D पडदा आहे. तो 3D पडदा कसा आहे तर तो इमॅजिन करा थोडस, संबंध पृथ्वीला एनकम्पास केलेलं नाही, संबंध सूर्याला एनकम्पास केलेलं नाही, आमच्या सूर्याच्या आकाशगंगाला एनकम्पास केलेलं नाही, तर सर्व युनिव्हर्सला एनकम्पास केलेलं आहे. बघा, आणि म्हणून त्याला परब्रह्म असं म्हणतात. बृहद म्हणजे मोठं, इतकं मोठं की जे मला इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे. इट इज इनफायनाईट, मायनस इनफायनाईट टू प्लस इनफायनाईट. म्हणून बियॉन्ड स्पेस, बियॉन्ड टाइम आणि बियॉन्ड ऑब्जेक्टिव्हिटी असं त्या परब्रह्माचं वर्णन केलं जातं. आणि म्हणून ते एकच आहे. बघा, जसं जेवढा पडदा मोठा तेवढी तुमची मूवी मोठी दिसणार. जर पडदा म्हणजे जर आपण लॅपटॉपवर मी मूवी बघत असेल तर मला माझं चित्र केवढं दिसणार? लॅपटॉपच्या 15 इंच एवढंच दिसणार. म्हणजे माझं व्हिजन किती असणार? फक्त 15 इंच असणार. आता जर समजा 56 इंचचा टीव्ही असेल तर माझी व्हिजन किती झाली? 56 इंच व्हिजन झाली. म्हणजे मूवी मला 56 इंच एवढी दिसणार. म्हणजे जेवढा माझा पडदा मोठा आहे तेवढं मला मोठं चित्र दिसणार. एक्झॅक्टली तसंच हा आमचा पडदा, भगवंताचा पडदा इतका मोठा आहे की तो आम्हाला इमॅजिनच करता येत. मायनस इन्फिनिटी, सायन्सच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असा तो पडदा आहे. आणि त्या पडद्यावर काय केलेलं आहे? आम्ही सगळे प्रोजेक्ट झालेलो आहोत. बघा, आम्ही सगळे प्रोजेक्ट झालेलो आहोत त्या. आणि म्हणून आम्ही, आणि तो इतका म्हणजे टाइम स्केल नुसार इतका तो मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी आहे. इन टर्म्स ऑफ द स्पेस इट इज मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. त्यामुळे आम्ही सगळेजण तिथं सामावले जातो. इन टर्म्स ऑफ द स्पीड ऑल्सो इट इज व्हेरी व्हेरी फास्ट दॅट वी कॅनॉट इमॅजिन. आणि म्हणून आम्हाला काय वाटतं की, कारण आम्हाला काय हालचाल दिसते? आमची हालचाल दिसते. म्हणजे MiG-21 जर आम्ही MiG-21 ने गेलो तर तितका जोरात तो MiG-21 जातं, इतक्या स्पीडने जातं. पण अहो ते परब्रह्म, ते MiG-21 ते परब्रह्मामध्येच आहे. म्हणजे MiG-21 सुद्धा त्या परब्रह्मामध्ये आहे. आम्ही जे सगळे नासा असेल किंवा आमचं इस्रो असेल, रॉकेट्स लॉन्च करतो, ते सुद्धा सगळे परब्रह्मामध्येच आहे. आणि म्हणून हे एकदा आम्ही लक्षात घेतलं की जड किंवा अजड ह्या युनिव्हर्स मध्ये असलेली कुठलीही गोष्ट ही
निर्गुण निर्मळ निश्चळ सदोदित असलेल्या परब्रह्माचं अधिष्ठान असलेल्यामुळं तो पडदा असल्यावर हे सगळं प्रोजेक्ट झालेलं आहे आणि त्याला परमात्मा म्हणत. बघा, असा जो आहे त्याला परमात्मा म्हणतात. आणि फक्त त्याला नावं दिली. आणि नामे देणो किती परी ते जाणीजे आधी अंती जैसे तैसे सदा. म्हणून समजण्यासाठी कन्फ्युजन करायचं काही कारण नाही. त्याला आम्ही वेगवेगळी नावं दिलेली आहेत, पण फक्त नावं देऊन कन्फ्युजन देण्यासाठी नाही नावं दिलेली. पण नावं जरी अनेक असली तरी सुद्धा ते एकच आहे हे आम्ही जसं आहे तसंच आदी आणि अंत त्याला नाही, ते एकच आहे हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हेच तर कळायला आपल्याला सोपं आहे. मलाच कुणी मामा म्हणतं, मलाच कुणी काका म्हणतं, मलाच कुणी बाबा म्हणतं, मलाच कुणीतरी पती म्हणतं. म्हणजे जरी नावं वेगवेगळी असेल तरी मी स्वतः एकच आहे. तसं वेगवेगळी जरी नावं दिली असली तरी सुद्धा तो एकच आहे. तो कसा आहे? विस्तीर्ण पसरला पैस, भोवता दाटला अवकाश, भासची नाही निराभास जैसे तैसे. म्हणून ते दाखवता येत नसल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. ते दाखवता येत नसल्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने ते समजावून द्यावं लागतं. पण तरीही ते ज्याचं त्याला समजणं आवश्यक आहे आणि ज्याचं त्याला समजलं तोच ज्ञानी आहे. बाकीचे सगळे हे शब्द होतात. शब्दांनी त्याचा काहीही उपयोग होत नाही, कारण हे शब्दांनी सांगता येत नाही. हे ज्ञान फक्त शब्दांनी समजावून देण्याचा प्रयत्न करतो असं समर्थ म्हणतात. विस्तीर्ण पसरला पैस, भोवता दाटला अवकाश, भासची नाही निराभास जैसे तैसे. तो इतका विस्तीर्ण आहे. कोण? परमात्मा इतका विस्तीर्ण पसरलेला आहे, इतका प्रचंड मोठा आहे की भोवता दाटला अवकाश, सगळं अवकाश त्यानं व्याप्त केलेला आहे. सगळं अवकाश त्यानं व्याप्त केलेला आहे आणि त्याचा भास नाही. म्हणजे त्यामुळे कसं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही भास होत नाही. म्हणजे तो दिसत नाही, डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे त्याचा कुठलाही भास नाही. तो निश्चळ आहे, त्याच्यामध्ये कुठलीही हालचाल नाही. तो सूक्ष्मतर असल्यामुळे तो दिसत नाही. बघा, आणि म्हणून त्याला तत्व असं म्हणतात. चहूकडे पाताळ तळी, अंतची नाही अंतराळी, कल्पांत काळी सर्व काळी संचलेची असे सिरा. चहूकडे आहे, पाताळ तरी आहे, तो पाताळामध्ये आहे, स्वर्गामध्ये आहे, त्याला कुठलाही अंत नाही. अंतराळाच्या सुद्धा तो पलीकडे आहे, कल्पांत काळी सुद्धा तो आहे. बघा, म्हणजे उद्या आम्ही नष्ट झालो, सबंध मनुष्य जात नष्ट झाली. समजा आपण असं गृहीत धरू की करोना आला आणि सबंध सगळी मनुष्य जात नष्ट झाली. नवे नवे सगळे प्राणी सुद्धा गेले, पशु पक्षी गेले, झाडं झुडपं गेली आणि सबंध पृथ्वीवर काहीही नाही अशी जरी अवस्था झाली तरी सुद्धा ते चैतन्य आहे तसंच आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. ते आहे त्या पद्धतीनेच. त्यामुळे त्याला जन्म नाही, मृत्यू नाही, त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाही. ते एकच आहे, ते अखंड आहे, ते त्याचा भास होत नाही. आणि हे ज्या वेळेला आम्हाला कळतं, कल्पांत काळी सर्व काळी संचलित, ते सर्व काळामध्ये आहे. मी 55 वर्षापूर्वी नव्हतो, अजून काही वर्षानंतर मी नसणार आहे. मी म्हणजे माझं शरीर नसणार आहे, पण मी म्हणजे स्वतः परब्रह्म स्वरूप असल्यामुळे, ते माझं स्वरूप असल्यामुळे मी त्याच्याशी जर एकरूप झालेलो असेल तर मला सुद्धा कधीही जन्म नाही आणि मला सुद्धा मृत्यू नाही. आणि हेच आमच्या अध्यात्माचं अतिशय मोठं असलेलं, सगळ्यात मोठं असलेला आमचा उपदेश आहे, हा आदेश आहे की ज्या वेळेला मला असं लक्षात येतं, मला असा अनुभव येतो, मला असं समजतं, कळतं की अरे मी ते आहे. तत्वम असी अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म. म्हणजे मला हे दिसतंय, हे फक्त काय वेगवेगळी शरीर दिसत आहेत, माझं शरीर दिसतंय. शरीर येणारं जाणारं आहे, माझं शरीर नव्हे, सगळ्यांची शरीर येणारी जाणारी आहेत. पण तरी सुद्धा एक या सगळ्या हालचालीमध्ये, या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यामध्ये एक अशी वस्तू आहे की ज्याला येणंही नाही, त्याला जाणंही नाही. जो येतो तो जातो, पण तो येतही नाही आणि तो जातही नाही. माझ्यामध्ये चराचर आहे, माझ्यामध्ये हालचाल आहे. मी बेंगलोरवरून पुण्याला जाऊ शकतो, पुण्यावरून MiG-21 मधून अमेरिकेला जाऊ शकतो. परंतु जरी मी जसा गेलो, त्याला वेळ लागतो. प्लेननी गेलं तरी मला 17-21 तास लागतात. MiG-21 ने गेल्यानंतर मी 3 तासात पोहोचेल. ह्याच्यामध्ये टाइम स्केल आहे. परंतु त्या परब्रह्मामध्ये सदोदित असल्यामुळे
तरी इट इज बियॉन्ड टाइम. तो सर्व काळी आहे, तो निश्चळ आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की ऐसे काही एक अचंचल ते अचंचली भासे चंचल त्याच नामे ही पुष्कर त्रिविधा प्रकारे सदा. म्हणून हे अतिशय महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की आता बघा थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, की एखादी गोष्ट मला मूव्ह होताना दिसते, त्याच्यासाठी मला एक न मूव्ह होणारी गोष्ट पाहिजे. दोन्हीही गोष्टी जर मूव्ह होत असतील तर त्याच्यामध्ये हालचाल नाही. कशावरून? जर असं बघा आपला शास्त्रातला फिजिक्स, दोन जर रेल्वेज असतील, दोन पॅरलल ट्रॅक्स असतील आणि दोन्हीही रेल्वे एका स्पीडने जात असतील आणि दोन रेल्वेमध्ये बसलेली जी दोन माणसं असतील त्यांना काय वाटेल की आम्ही स्थिर आहोत, आमची रेल्वे मूव्ह होत नाही. पण एक रेल्वे जर थांबली आणि दुसरी रेल्वे जर मूव्ह होत असेल तर जो माणूस त्या थांबलेल्या रेल्वेमध्ये आहे त्याच्या अनुषंगानं जर त्यानं दुसऱ्या बाहेर बघितलं तर त्याला ती दुसरी रेल्वे हालचाल करताना दिसते, मूव्ह होताना दिसते. या थेरीनुसार जर आम्ही काहीतरी हलत असू तर काहीतरी हलत नाही असं पण काहीतरी गोष्ट पाहिजे. आणि ते इथं सांगतात की ते परब्रह्म परमात्मा हा निश्चळ आहे, म्हणून आम्ही सगळे हलताना दिसतोय. बघा म्हणजे मी शरीरानं हलताना दिसतोय, तुम्ही सगळेजण शरीराने हलताना दिसताय. नवे नवे थोडस सूक्ष्म जाऊ आपण. शरीराच्या आत माझं मन हलताना दिसतंय, कारण माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार आहेत, मला कळतंय. मी एका जागेवर बसून स्वतः मी 21 मध्ये बसून मी सॅन फ्रान्सिस्कोला जाऊ शकतो, हे मी इथे बसून करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा हालचाल आहे. कुठे हालचाल आहे? शरीरामध्ये नाही, माझ्या मनामध्ये हालचाल आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये हालचाल होऊ शकते, माझ्या शरीरामध्ये हालचाल होऊ शकते. पण अशी एक गोष्ट असली पाहिजे की ज्याच्यामध्ये हालचाल नाही. आणि ती कोण असेल तर ते माझ्या आतच असलेलं, माझं स्वरूप असलेलं, माझं अधिष्ठान असलेलं ते मी, माझं आत्मस्वरूप आहे. त्यालाच परब्रह्म म्हटलं. परब्रह्म म्हणजे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून म्हटलं. ज्या वेळेला मी माझ्या अनुषंगाने फक्त म्हणतो त्यावेळेला मी ते म्हणतो की माझा तो आत्माराम आहे. आणि माझा आत्माराम आणि तुमचा आत्माराम एकच असल्यामुळे ते एकच परब्रह्म होतं. शरीराच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये चळवळ आहे, त्याच्यामध्ये हालचाल आहे. मनाच्या आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून हालचाल आहे. पण त्या परब्रह्म परमात्म्यामध्ये की जो तुमचा आत्माराम आहे आणि माझा आत्माराम आहे, दोन मी तुमच्या शरीराच्या अनुषंगाने जरी बोललो तरी सुद्धा एकच आत्माराम तुमच्या सगळ्यांच्या अंतःकरणाला अधिष्ठान रूप आहे. तो आहे म्हणून आम्ही जिवंत आहे, तो आहे म्हणून आम्ही हालचाल करू शकतो, तो आहे म्हणून आम्हाला खाऊ पिऊ शकतो, आम्ही बोलू शकतो. तो नसेल तर काहीही नाही. पण असं कधीही होत नाही. तो नेहमी आहे आहे आहे. आम्ही आहोत किंवा आम्ही नाही. आणि म्हणूनच काही एक अचंचल ते अचंचल भासे चंचल त्याच नामे ही पुष्कळ त्रिविधा प्रकारे. समर्थ म्हणतात की अरे ते अचंचल आहे म्हणून आम्हाला या चंचलाचा भास होतो. आता बघा शब्द अतिशय काळजीपूर्वक ऐका. आता काय म्हणलं की आता ह्या चंचलाचा भास म्हणलेला आहे. प्रोजेक्टिंग म्हणजे बघा, ज्या वेळेला पडद्यावर आम्ही प्रोजेक्ट करतो मूव्ही आणि आता त्या मूव्हीमध्ये कुणीतरी चहा पिताय आणि चहा सांडला किंवा त्या मूव्हीमध्ये पाऊस पडायला लागला आणि पावसाची गाणी तो ऍक्टर आणि ऍक्ट्रेस गायला लागले, तो पडदा ओला होतो का? पडदा कधीही ओला होत नाही. त्या पडद्यावर समजा त्या मूव्हीमध्ये आग लागली आणि संबंध सगळ्या स्क्रीनवर आग गेली, फॉरेस्ट फायर झालं, तो पडदा जळतो का? तो पडदा जळत नाही. म्हणजे तो पडदा आहे तसाच आहे. कारण का की त्या पडद्यावर प्रोजेक्ट केलेला आहे आणि प्रोजेक्ट केलेली जी मूव्ही आहे ती भासमान आहे, तर ती प्रोजेक्ट केलेली आहे. तसंच आम्ही सर्वजण त्या पडद्यावर प्रोजेक्ट केलेले असल्यामुळे आम्ही सुद्धा भासमान आहोत. आम्ही का भासमान आहोत? आम्हाला मग भास न वाटता रिअलिटी का वाटते? व्हर्च्युअल रिअलिटी. आता सध्याच्या काळामध्ये अतिशय मला सांगायला सोपं आहे, कारण ज्यांनी व्हर्च्युअल रिअलिटीचे ते गॉगल्स घेतलेले आहेत, ते इन्स्ट्रुमेंट घेतलेले आहेत, ते फेसबुक किंवा मिंटाने ते काढलेले आहेत, गुगलनी काढलेले आहेत. ज्यावेळेला आम्ही तो गॉगल घालतो त्यावेळेला आम्हाला आमचं एक स्वतःचं जग व्हर्च्युअल रिअलिटी कळतं. बरोबर आहे ना? म्हणजे मी एकाच वेळेला दोन रिअलिटीमध्ये असतो. एका व्हर्च्युअल रिअलिटी म्हणजे माझं स्वतःचं जग असतं त्या ऑन केल्यानंतर, आणि मी काढल्यानंतर माझं स्वतःच एक जग असतं. बरोबर आहे ना?
म्हणजे मी ज्याला व्हर्च्युअल रियालिटीचा तो गॉगल घातलेला असतो त्यावेळेला मला तो काय असतो, तो माझा भास आहे. तो खरा आहे का ते? इट इज नॉट रिअल. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज व्हर्च्युअल रियालिटी. एक्झॅक्टली तसंच हा संबंध सगळा भास आहे. मग आम्हाला खरं का वाटतं? आता बघा, व्हर्च्युअल रियालिटीचं उदाहरण घेतो मी. व्हर्च्युअल रियालिटीचा मी गॉगल घातला, आज रविवार आहे आणि मी व्हर्च्युअल रियालिटीमध्ये फुटबॉल मॅच खेळतोय तो गॉगल घालून, बरोबर आहे? किती वेळ खेळलो मी? 45 मिनिटं खेळलो. 45 मिनिटं खेळलो. 24 आवर्स मधलं 45 मिनिटं खेळलो. म्हणजे 45 मिनिटामध्ये मी भासमान आहे. म्हणजे माझ्यासाठी ते 45 मिनिटं हे भासयुक्त आहेत, बरोबर आहे ना? कारण त्या 45 मिनिटाच्या व्हर्च्युअल रियालिटी शो मध्ये मी स्वतः भासमान होतो. बाकीच्या 23 आवर्स मध्ये मी भासमान नाही, मी रिअल आहे असं मी म्हणतो. आणि म्हणूनच मी त्या 45 मिनिट्स किंवा 1 आवरला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतो. एक्झॅक्टली तसंच मी अहो ह्या मला जे काही आयुष्य मिळालेलं आहे बघा, कळायला अतिशय सोपं आहे. फक्त स्केल बदलायचं आहे. तिथं 45 मिनिट्स किंवा 1 आवर याच्या ऐवजी इथे म्हणायचं आहे की माझं जर 70 वर्ष जर मला मिळालेली असतील, जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जर मला 70 वर्ष असतील, तर या 70 वर्षाची व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे माझं हे आयुष्य आहे. म्हणजे हा मी व्हर्च्युअल रियालिटीचा गेम 1 आवर खेळत नाही. तर मला जर आयुष्य जर 70 वर्ष, 75 वर्ष, 80 वर्ष मिळालं असेल, तर टाइम स्केल नुसार 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 90 वर्ष, 100 वर्ष जर मी जगणार असेल, तर तो परमात्म्याच्या टाइम स्केल नुसार भासच आहे. कारण फॉर हिम 10,000 years, 1,00,000 years इज नथिंग. मग जर त्याच स्केलनी जर आम्ही बघितलं तर आमचं आयुष्य हे जे काही आम्हाला मिळालंय हे व्हर्च्युअल रियालिटी नुसार, त्याच्या व्हर्च्युअल रियालिटीनुसार बघा, कळतंय का बघा, की जर मी व्हर्च्युअल रियालिटीचा 1 तास खेळत असेल आणि जर तुम्हाला जर भास वाटत असेल, तर परब्रह्म परमात्म्याच्या दृष्टिकोनातनं 70-80 वर्ष म्हणजे भासमानच आहे. कारण 70-80 वर्षामध्ये मी हे शरीर धारण करतो, त्याच्यानंतर माझं शरीर जातं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि नंतर मी काही वर्षानंतर मी परत दुसरं शरीर घेतो, म्हणजे माझी दुसरा व्हर्च्युअल रियालिटीचा शो चालू होतो. बघा, म्हणजे या व्हर्च्युअल रियालिटीमध्ये विवेक सबनीस आहे. आतापर्यंत मी 25 वर्ष जगले, 55 वर्ष जगलेलो आहे. अजून काही वर्षानंतर हे शरीर संपलं की माझा व्हर्च्युअल रियालिटीचा दुसरा शो चालू होईल. त्या काळात मी डॉग असेल, काही तो एक 15 वर्ष मी जगलो, तो व्हर्च्युअल रियालिटीचा शो संपला. त्याच्यानंतर मी काय केलं, मी गाय झालो. त्या गायीचं आयुष्य किती 20-25 वर्ष असेल, तो व्हर्च्युअल रियालिटीचा शो मी खेळलो आणि मी परत एकदा मनुष्य म्हणून जन्माला आलो. त्यावेळेला मी वेगळं नाव केलं असेल, त्यावेळेला मी स्त्री म्हणून जन्माला आलो असेल, त्यावेळेला माझं नाव मंजिरी असेल. खेळ मी खेळेन. आणि म्हणून लक्षात काय हे सांगण्याचा उद्देश हा आहे की हे जे आहे हे चंचल आहे, हे जे आहे हे भासमान आहे, हे जे आहे याच्यामध्ये मुवमेंट आहे, याच्यामध्ये वर्षानुसार टाइम स्केल आहे. पण माझ्यामध्ये असलेला जो अंतरात्मा आहे, माझ्यामध्ये असलेला जो आत्मा आहे, माझ्यामध्ये असलेला जो पुरुष आहे, माझ्यामध्ये असलेला जो आत्मा आहे, माझ्यामध्ये असलेला जो क्षेत्र, माझ्यामध्ये असलेला जो परब्रह्म परमात्मा आहे, वेगवेगळी नावं आहेत, तो एकच आहे. त्याच्यामध्ये कुठलीही व्हर्च्युअल रियालिटी नाही, तो रिअल आहे. बाकी आम्ही सगळे व्हर्च्युअल आहोत. आणि म्हणून इथे सांगतात की त्याच नामेही पुष्कळ. नावं फक्त वेगळी आहेत. ते न दिसता नाव ठेवणे, न देखता खूण सांगणे, असो हे जाणाया कारणे नामा विधाने सेवा. समर्थ म्हणतात की अरे तुम्ही हे लक्षात घ्या, मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुष ऐसे म्हणती, शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे सदा. म्हणून आम्ही कसे बनलेलो आहे, मूळ माया कळलं, मूळ प्रकृती कळलं आणि मूळ पुरुष कळलं. म्हणजे आम्ही मूळ पुरुष आणि मूळ प्रकृती यांचं एकत्रीकरणाने आम्ही बनलेलो आहोत. आणि म्हणून अर्धनारी नटेश्वराप्रमाणे आम्ही सुद्धा शिवशक्ती आहोत. मी शिवही आहे आणि मी शक्तीही आहे. मी मूळ पुरुषही आहे, मी मूळ प्रकृतीही आहे. आणि मूळ प्रकृतीलाच आम्ही मूळ मायाही म्हणलं, म्हणजे आम्ही मूळ प्रकृती आणि आम्ही मूळ मायेनी आम्ही बनलेलो. नावं वेगवेगळी आहेत, फक्त ओळखाण आम्हाला समजण्यासाठी नावं वेगळी दिलेली आहेत, पण वस्तू एकच आहे. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया,
प्रचिती विण कासया वल्गना करावी समर्थ म्हणतात की अरे जरी नावं वेगवेगळी असेल, कन्फ्युजन करायचं काही कारण नाही, नामामध्ये अडकायचं कारण नाही, कारण याच्या अध्यात्मामध्ये शब्द खूप होतात. शब्दाच्या पलीकडे जाऊन थोडासा गुणार्थ, थोडासा भावार्थ जर आम्ही बघितला तर आम्हाला लक्षात येतं की अरे हे एकच आहे. म्हणून प्रचिती घ्यावी, अनुभव घ्यावा असं समर्थ सांगतात. त्याशिवाय उगीच बोलू नये, उगीच वल्गना करू नये. आणि म्हणून हे जे सगळं जे आता आपण जे बोलतोय ह्याच्यामध्ये रूप आणि नाम, माझं रूप 5 फूट 10 इंच, माझं रूप, माझा रंग, माझं शरीर जाड किंवा कृश याचा विचार न करता, माझं नाव विवेक याचा विचार न करता, नामरूपाचा विचार न करता, माझ्या आत असलेला आत्मा त्याचा विचार केला की आम्हाला कळतं की अरे नामरूपाला सोडून देऊ. कारण आम्हाला सवय कुठे लागली आहे, आम्ही आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये हेच गुरुचं महत्व आहे. आम्हाला गुरु काय करतो तर गुरु एवढंच सांगतो की अरे तू आयुष्यभर आतापर्यंत फक्त तू नामारूपालाच बघितलेला आहेस आणि तुला त्याची सवय लागलेली आहे आणि या नामारूपाच्या पलीकडे काय आहे हे तुला आतापर्यंत माहितीच नाही आणि म्हणून तू घाबरतोयस. बघा, या आयुष्यामध्ये तू का घाबरतोयस? आयुष्यामध्ये तुझ्यामध्ये संकट आली की तू का घाबरतोयस? कारण का की मला वाटतं की माझं जे आहे ते जाईल, माझं शरीराला रोग आला की मला प्रॉब्लेम येईल, माझं शरीर शरपंजरी पडेल म्हणून मी घाबरतोय. बरोबर आहे की नाही? म्हणून आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी नामरूपाला महत्व दिल्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये भीती आहे, माझ्या आयुष्यामध्ये अनसर्टन्टी आहे, माझ्या आयुष्यामध्ये टेन्शन्स आहे. ज्या वेळेला मला कळेल की अरे या नामरूपाच्या पलीकडे काहीतरी माझं स्वतःचं स्वरूप आहे, याचा अर्थ असा नाही की मी पळून जातोय, याचा अर्थ असा नाही की इट इज मी अर्जुनाला सुद्धा तो तिथून युद्धापासून परावृत्त होण्यासाठी तो हे सगळं सांगत होता. पण अध्यात्म आम्हाला सांगतं की हे जग किंवा हे आम्ही या शरीर घेतलंय त्यावेळेला आम्हाला हे युद्ध आहे, रात्रदिन आम्हाला युद्धाचा कसं, आम्हाला पळून जायचं नाहीये. याच शरीरामध्ये असतानाच, याच नामरूपामध्ये असतानाच आम्हाला नामरूपाच्या पलीकडे जायचंय. या त्रिगुणामध्ये असतानाच, या प्रकृतीमध्ये असतानाच, या मायेमध्येच असतानाच आमचं लक्ष आम्हाला त्या पुरुषाकडे ठेवायचं आहे आणि आम्हाला या भीतीतून मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून आम्हाला जे दिसत नाही ते दिसलं पाहिजे आणि त्याच वेळेला आम्हाला आमचं ज्या वेळेला स्वरूप कळेल त्याच वेळेला आम्ही आमच्याकडून नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा असे शब्द येतील. त्याच वेळेला आम्ही म्हणू की अरे आता मी काहीही करिष्ये वचनं तव, आता मला काहीही नको, माझ्याकडे सर्व काही आहे, तृप्तता आहे, धन्यता आहे. म्हणून हा प्रत्यय घेणं महत्वाचं आहे, ही प्रचिती येणं महत्वाचं आहे, हा अनुभव येणं महत्वाचं आहे आणि हे आम्हालाच अनुभव येतो, याच्यामध्ये काहीही शंका नाही. शास्त्राच्या द्वारे येतो, गुरूंच्या द्वारे येतो आणि नंतर शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती हे त्याचे क्रम. पुढे म्हणतात की निश्चय गगनी चंचल वारा, वाजो लागला भरारा, परी त्या गगना आणि समीरा भेद आहेच. आता बघा अतिशय काळजीपूर्वक की परब्रह्म परमात्मा निश्चल आहे, म्हणजेच तो गगनाप्रमाणे आहे. पण त्या गगनामध्ये वारा ज्या वेळेला व्हायला लागतो, म्हणजेच वाऱ्यामध्ये मुवमेंट दिसते, त्यावेळेला आम्हाला ते दोन दिसतात वेगवेगळे. बघा, जर वारा जर वाहत नसेल तर वारा आणि गगन म्हणजे आकाश हे एकच आहे असं आम्हाला वाटतं. आता हेच एनॉलॉजी मी मेडिटेशन किंवा नामस्मरणाला लावतो. बघा, ज्या वेळेला मी नामस्मरण करतो त्यावेळेला माझे डोळे बंद असतात, माझे कान बंद असतात, माझा या जगाशी संबंध नसतो, माझ्या शरीरामध्ये हालचाल नाही पण माझ्या मनामध्ये हालचाल आहे. माझं मन चंचल आहे, ते एका जागेवर बसून वेगवेगळ्या जागेवर ठिकाणी जातं, वेगवेगळ्या ठिकाणी जातं, वेगवेगळ्या भूतकाळात जातं, भविष्यकाळामध्ये जातं. म्हणून आम्हाला नामस्मरण दिलेलं आहे आणि नामस्मरण केल्याचा फायदा एकच होतो की माझं मन जे चंचल आहे ते निश्चल होतं. आता बघा, जर माझं मन जर स्थिर झालं, निश्चल झालं, रामामध्ये जर स्थिर झालं तर माझं शरीर स्थिर आहे, माझं मन स्थिर आहे आणि माझा आत्माही स्थिर आहे.
म्हणजे तिन्ही गोष्टी माझ्या स्थिर आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही चंचलता नाही, आणि म्हणून मी त्या स्वरूपामध्ये आनंदामध्ये मी शांत होतो, मी अतिशय मला शांत वाटतं किंवा मी अतिशय आनंदी होतो. आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. हीच तर मजा आहे की आम्हाला त्या चंचलाकडून निश्चलाकडे जायचं आहे. तो निश्चल कसा आहे हे पाहायचं आहे, आणि म्हणून आम्हाला नामस्मरण दिलंय. तेच गोष्ट मेडिटेशनची आहे. मेडिटेशन मध्ये आम्ही एका जागेवर बसतो म्हणजे आम्ही निश्चल होतो, शरीराने निश्चल होतो. मेडिटेशन म्हणतो आम्ही एक कॉन्सन्ट्रेशन किंवा फोकस करतो, म्हणजे कुणाचं मनाचा फोकस करतो, आणि मन एका जागेवर आल्यानंतर एका ठिकाणी स्थिर झाल्यानंतर सर्वच काही स्थिर झालं. माझा आत्मा तो स्थिर आहेच आहे, त्याच्यासाठी तुला प्रयत्न करायला लागत नाही. प्रयत्न कशासाठी, उपासना कशासाठी, साधना कशासाठी, तर माझं शरीर स्थिर होण्यासाठी, निश्चल होण्यासाठी, माझं मन निश्चल होण्यासाठी. आणि म्हणून जेव्हा ते निश्चल नाही त्यावेळेला दोन भेद आहेत, आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये जर निश्चल आहे त्यावेळेला कुठलाही भेद नाही. म्हणजे माझं शरीर, माझं मन आणि माझा आत्माराम एकच झाला, हाच अनुभव आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही अनुभव नाही. आणि म्हणून ज्यावेळेला मी कार्य करतो, ज्यावेळेला मी कुठलीही कृती करतो, त्यावेळेला मला म्हणलेलं आहे की माझ्याकडे शक्ती आहे, माझ्याकडे प्रकृती आहे, माझा स्वभाव आहे, आणि त्या स्वभावानुसार, माझ्या गुणानुसार माझ्यामध्ये चंचलता दिसते, माझ्यामध्ये कार्य करण्याची प्रवृत्ती दिसते. मी नोकरी करतो, मी भाजी आणायला जातो, मी स्वयंपाक करतो, मी खेळतो, याच्यामध्ये शरीर हलतंय, माझं मन हलतंय, पण माझा आत्मा आहे तसाच आहे. ज्या वेळेला चेंज आहे त्यावेळेला भेद आहे, ज्या वेळेला चेंज नाही त्यावेळेला अभेदत्व आहे. आणि म्हणून तोच मुद्दा इथे समर्थ एक्सप्लेन करतात की ज्या वेळेला गगन आणि समीर म्हणजे वारा ज्या वेळेला वाहतो त्यावेळेला त्याच्यामध्ये भेद आहे. तैसे निश्चळ परब्रह्म चंचल माया भासला भ्रम, त्या भ्रमाचा संभ्रम करून जाऊ श्रीराम. आता अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की म्हणून आम्हाला तुरीय अवस्था म्हणजे काय? तुरीय अवस्था म्हणजे अशी की मेडिटेशन मध्ये जी अवस्था आहे किंवा नामस्मरणातली जी अवस्था आहे ती एकच अवस्था आम्हाला काही क्षणच फक्त तिथे अनुभवाला येते. ती तुरीय अवस्थामध्ये तो क्षण किंवा ती काही मिनिटाची अवस्था आम्हाला 24/7 माझं जरी शरीर चंचल असेल, माझं मन जरी चंचल असेल, जरी मी लग्नाच्या रिसेप्शनला गेलेलो असेल, मी तिथं मस्तपैकी खात असेल, काहीही जरी माझं शरीराने चाललेलं असेल, काहीही माझं मनाने चाललं असेल, तरी सुद्धा मी निश्चल आहे. म्हणजे मला आतून माहिती आहे की मी कोण आहे, मी निश्चल आहे. कारण का की बाकीचं जे आहे तो भ्रम आहे, बाकीचं आहे तो व्हर्च्युअल रियालिटी आहे. माझं शरीर व्हर्च्युअल रियालिटी मध्ये आहे, माझं मन व्हर्च्युअल रियालिटी मध्ये आहे. इट इज लाईक अ ऍक्टिंग, इट इज लाईक अ प्ले. आय एम जस्ट डुईंग माय प्ले. मी लग्नाच्या रिसेप्शनला गेलो की तो एक प्ले वेगळा असेल, त्याच्याऐवजी मी मेडिटेशन करत असेल तो प्ले वेगळा असेल. मी शॉपिंगला गेलो तो प्ले वेगळा असेल. माझं आयुष्य हे 50, 55, 60, 70 वर्षाचं असेल, तो एक प्ले वेगळा असेल. हे वेगवेगळे प्ले जरी असतील, वेगवेगळे ऍक्टिंग जरी असेल, मला वेगवेगळा रोल जरी दिलेला असेल, तरी तो रोल हा भ्रम आहे, तो भासमान आहे. कशाच्या दृष्टिकोनातून? त्या परब्रह्म परमात्म्याच्या टाइम स्केल नुसार. आणि हे ज्यावेळेला मला कळेल त्यावेळेला काय होईल, माझी पूर्णपणे भीती जाईल. मग जसं ऍक्टर ज्यावेळेला मी कधीही ज्यावेळेला मूवीला मी जातो त्यावेळेला मी रडतो पाहू. समोरचा समजा एखादा जर मृत्यू झाला, खूप इमोशनल मूवी आहे आणि त्या इमोशनल मूवी मध्ये कुणाचा तरी मृत्यू झाला तर मी रडतो का? हो रडतो, नाही असं नाही. पण मूवी झाल्यानंतर मला माहित असतं की अरे आता ते काही खरं मृत्यू नाही. तसंच इथे आहे. म्हणून अध्यात्म जाणणं म्हणजे काय की भ्रम म्हणजे काय आहे, तर हे जीवन हे व्हर्च्युअल रियालिटी आहे. हे जीवन हे नुसतं भासमान आहे. फक्त हे मूवी असल्यामुळे आम्ही इथे फक्त खेळायचं आहे. वी जस्ट हॅव टू प्ले दिस गेम. आणि म्हणून इथे म्हणतात की जैसा गगनी चालला पवन तैसे निश्चयी झाले चरण, इच्छा स्फूर्ती लक्षण पूर्ण रूप सिद्धा. म्हणून ज्या वेळेला गगनामध्ये ज्यावेळेला वारा वाहतो त्यावेळेला निश्चळामध्ये चळण होत. बघा किती मॉड्युलर डिझाईन आहे. बघा ज्या वेळेला मी गाढ झोपेमध्ये असतो त्यावेळेला मी निश्चळ असतो.
माझं मन लयाला गेलेलं असतं, माझं मन झोपलेलं असतं, माझं शरीर झोपलेलं असतं. फक्त तिथे निश्चलता आहे, तिथे कुठलीही चंचलता नाही. ज्यावेळेला मी सकाळी उठतो त्यावेळेला काय होतं की माझं शरीर चंचल झालं, माझं मन चंचल झालं, म्हणून मी निश्चलतेपासून चंचलतेकडे फक्त स्टेट चेंज झाली, बाकी काही नाही. स्टेट कोणाची चेंज झाली? माझ्या मनाची स्टेट चेंज झाली, माझ्या शरीराची स्टेट चेंज झाली. आणि म्हणून मला मग वेगवेगळ्या इच्छा होतात, मला वेगवेगळ्या वासना होतात आणि त्या पद्धतीने मी काम करायला लागतो. म्हणून पहिली कुठली जाणीव होते? म्हणून समर्थ म्हणतात की अहमपणे जाणीव झाली, त्याची मूळ प्रकृती बोलली, महाकारण काया रचली ब्रह्मांडीची श्राम. म्हणून पहिल्यांदा मी उठल्यानंतर मला जाणीव होती, मला स्फुरण होतं की मी आहे, मी आहे, मी आहे. अहम 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 अस्मी, अहम अस्मी, मी चैतन्य रूप आहे, मी जिवंत आहे. आणि मग मला आता दात घासले पाहिजेत, मला आता आंघोळ केली पाहिजे, मला आता ब्रेकफास्ट केला पाहिजे. कशासाठी? माझे शरीराचे गुणधर्म सांभाळण्यासाठी. जर मी दात घासले नाही, परब्रह्म परमात्म्याला दात घासायची आवश्यकता नाही, शरीराला आहे. परब्रह्म परमात्म्याला भुकेची आवश्यकता नाही, शरीराला आहे. परब्रह्म परमात्म्याला श्वासोश्वास करण्याची गरज नाही, शरीराला आहे. म्हणून माझंच एकदा मला स्वरूप कळलं की हे मी यंत्र चालवतोय. फक्त सकाळी उठल्यानंतर दात घासतो, माझं सगळं करतो, हे यंत्र, जे शरीर हे यंत्र आहे, त्याच्यासाठी मला या सगळ्या सिस्टीम दिलेल्या आहेत, म्हणून मी श्वासोश्वास करतो. आणि म्हणून हे मला एकदा कळलं की महामाया मूळ प्रकृती, कारण ते अव्याकृती, सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती, विराट ते स्थूळ. म्हणून मगाशी सांगितलं की हे व्यष्टी टू समष्टी, पिंडी टू ब्रह्मांडी, हे मॉड्युलर डिझाईन आहे. फक्त नावं वेगवेगळी आहेत. जे संबंध सगळी समष्टी आहे त्याला मूळ महामाया म्हणलं, त्याला मूळ प्रकृती म्हणलं, किंवा त्याला सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणलं. आणि विराट म्हणजे तो जो सगळं आम्हाला ते दिसतं ते विराट स्वरूप आहे. कोणाचं? त्या भगवंताचं विराट स्वरूप आहे. आणि म्हणून ऐसी पंचकरणे शास्त्र प्रमेय, ईश्वर तनु चतुष्टये, म्हणून हे बोलणे होय जाणीव मूळ माया सदा. म्हणून आपण आतापर्यंतच्या सगळ्या समासामध्ये सांगितलं की पंचीकरण आपण बघितलं, शास्त्राची अनेक प्रमेय बघितली, ईश्वर म्हणजे काय बघितलं, त्याचं हिरण्यगर्भ म्हणजे काय बघितलं, त्याची मूळ जाणीव मूळ माया हे काय ते बघितलं, त्याच्या पाठीमागं जे काय आहे तेही आपण बघितलं. त्याला परमात्मा म्हणतात, त्याला कुणी परमेश्वर म्हणतात, कुणी त्याला परेश म्हणतात, कुणी त्याला ज्ञानघन म्हणतात, कुणी त्याला ईश्वरू म्हणतात, कुणी त्याला जगदीश म्हणतात, कुणी त्याला जगदात्मा म्हणतात, कुणी त्याला जगदेश्वरू म्हणतात. त्याला पुरुष नाव आहे. म्हणजे त्याला वेगवेगळी पुरुष नावं दिली काय, किंवा त्याला स्त्री नावं दिली काय. म्हणजे त्याला तुम्ही आता बघा, अतिशय काळजीपूर्वक, की पुरुष आणि प्रकृती दोन नाही, ते एकच आहे. म्हणजे काय? तर जसं त्या अंतराळामध्ये, अवकाशामध्ये हालचाल झाली की तो वारा होतो, वारा नसेल तर तो अवकाशच आहे, तसं या शरीरामध्ये हालचाल झाली की हे शरीर वेगळं वाटतं, या मनामध्ये हालचाल झाली की हे मन वेगळं वाटतं. पण रात्री गाढ झोपेमध्ये ते शरीर आणि मन हे या आत्म्याशी एकरूप आहे. फक्त ते वेगळे वेगळे भासमान वाटतात किंवा मी उठल्यानंतर त्याला मी वेगवेगळी नावं देतो. हे ज्यावेळेला एकदा मला कळलं की त्याला पुरुष नावं देतो, त्याला स्त्री नावं देतो, आणि म्हणून त्याला म्हणतात की सत्तारूप. आता सगळ्यात महत्वाचं काय, महत्वाचं कोण आहे ह्याच्यामध्ये? सत्तारूप कोण आहे, ज्ञान स्वरूप कोण आहे, प्रकाश रूप कोण आहे, ज्योती रूप कोण आहे, कारण रूप, चित्रूप, शुद्ध सूक्ष्म अलिप्त रूप कोण आहे, तर तो एकच आहे आणि तो म्हणजे परमात्मा आहे. त्याला नावं जरी वेगवेगळी दिली, अधिष्ठान म्हणलं, कुणी त्याला म्हणलं की अरे तो सत्तारूप आहे, म्हणजे त्याची सत्ता आहे, तो आहे म्हणून मी आहे, तो जर नसेल तर मी नाही. तो ज्ञान स्वरूप आहे म्हणजे काय, तर त्याच्यामुळे मला ज्ञान प्राप्त होतो, त्याच्यामुळे मला चैतन्य प्राप्त होतो. तो प्रकाश रूप आहे म्हणल्यानंतर तो अंधकार स्वरूप नाही, तो प्रकाश स्वरूप आहे म्हणल्यानंतर तो ज्योती स्वरूप आहे. म्हणून मी चैतन्यमय दिसतो, म्हणून मी सकाळी उठू शकतो. तो चिद्रूप आहे, तो शुद्ध आहे, तो सूक्ष्म आहे, तो अलिप्त आहे. अलिप्त म्हणजे साक्षी आहे. तो कधीही माझ्यामध्ये ढवळाढवळ करत नाही, तो कधीही माझ्या मनामध्ये ढवळाढवळ करत नाही. माझ्या मनामध्ये जसं काही होत होते तो अलाउड करतो, कारण तो साक्षी आहे. तो फक्त हीच विटनेस,
इंग्लिशमध्ये. विटनेस शब्द बरोबर नाही, पण तरी करण्यासाठी म्हणून तो विटनेस आहे, म्हणजे तो साक्षी आहे. वायरलेस चार्जिंग म्हणजे जर वायरलेस चार्जिंग आहे म्हणून फोन आहे. बघा, फोन जर नसला, फोन जर ड्रेन झाला, फोनची बॅटरी जर ड्रेन झाली, तर त्याला वायरलेस चार्जर आवश्यक आहे. वायरलेस चार्जर आहे म्हणून फोन आहे. तसं परब्रह्म परमात्मा हा सत्ता रूप आहे, तो अधिष्ठान स्वरूप आहे. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, तेही कुठस्थ पोलीस, काहीही नाव द्या, सगळी नावं एकच आहेत. अजिबात कन्फ्युजन करायचं कारण नाही. कुणी कधीतरी आपण त्याला क्षेत्रज्ञ म्हणतो, कधीतरी त्याला शिव किंवा शिवात्मा म्हणतो, कधीतरी त्याला जीवात्मा म्हणतो, कधीतरी त्याला द्रष्टा म्हणतो, साक्षी म्हणतो, सर्वात्मा म्हणतो, अंतरात्मा म्हणतो, विश्वात्मा म्हणतो. जर तो विश्वाचा आत्मा असेल तर त्याला विश्वात्मा म्हणतो. तो माझा एकट्याचा आत्मा असेल तर त्याला मी आत्माराम म्हणतो किंवा आत्मा म्हणतो, किंवा त्याला मी अंतरात्मा म्हणतो की माझा आतला आत्मा आहे. तो द्रष्टा आहे म्हणून त्याला द्रष्टा म्हणतो. तो अलिप्त आहे म्हणून त्याला सर्वसाक्षी म्हणतो. तो सगळ्यांच्या मध्ये आहे म्हणून त्याला सर्वात्मा म्हणतो. तो क्षेत्रज्ञ म्हणजे तो क्षेत्राला ज्ञाता आहे म्हणून त्याला क्षेत्रज्ञ म्हणतो. तो शिवात्मा, कारण तो एकच त्यालाच नाव शिव म्हणलेलं आहे आणि म्हणून त्याला शिवात्मा म्हणतो. त्याला आत्माराम म्हणतो. कधी तो आणि अंतःकरण हे एक झालं की तो जीवात्मा म्हणतो. तो कसा आहे, या देहामध्ये कुटस्थ चैतन्य स्वरूप आहे असंही आम्ही त्याला म्हणतो. त्याला इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋतात्मा, वरुण, वायू, कुबेरात्मा, ऋषिदेव, मुनिधरता असं वेगवेगळ्या प्रकाराने म्हटलेलं आहे. जरी वेगवेगळी जरी नावं असली, फंक्शनॅलिटी वेगवेगळी वाटत जरी असली, तरी त्याच्या फंक्शन नुसार त्याला फक्त नावं दिलेली आहेत. एकच आहे, बाकी काय. त्याच्या तो कोणामध्ये आहे बघा, तो गणांमध्ये आहे, सर्व गणांमध्ये आहे. गण म्हणजे काय, तर सर्व मनुष्य गण असतील, नंतर पक्षू गण असतील, पशी गण असतील, कुठेही नाही. म्हणजे मनुष्य गण फक्त असतील असं नाही, सर्व गण म्हणजे इथे जे जे काही आम्हाला जे दिसतात सर्व गण. म्हणून गणपती हा गणपती कोण आहे, तर तो गणांचा अधिपती आहे. म्हणजे मनुष्य गण हा प्राधान्यतेने आहे. त्याच्यामध्ये गंधर्व असतील, विद्याधर असतील, यक्ष असतील, किन्नर असतील, नारद असतील, कुंभर असतील, या सर्व लोकांच्या मध्ये त्यांच्या अधिकारानुसार, त्यांच्या शक्तीनुसार, त्यांच्या उपाधीनुसार त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. पण हे जरी असेल तरी सुद्धा पिपिलिकापासून म्हणजे मुंगीपासून मिस्टर ब्रह्माजी पर्यंत एकच, सगळ्यांच्या मध्ये एकच आत्मा आहे. शरीर वेगवेगळे आहे म्हणून गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, कुंभर हे सगळे वेगवेगळे जरी वाटले, त्यांच्या शक्ती जरी वेगवेगळ्या असल्या, त्यांच्या उपाधी शरीर वेगवेगळी जरी असली, तरी त्यांच्यामध्ये एकच आत्मा आहे. हे कधीही सर्व लोकांचे अंतर, तो सर्वांतर आत्मा बोलीचे. आता पुढे म्हणतात की चंद्र, सूर्य, तारा मंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्ग, सप्त पाताळे, अंतरात्मा वर्तती सदा. म्हणून मगाशी जे विचारलं आपलं बोलणं झालं की ही इज बियॉन्ड स्पेस अँड टाइम. म्हणून तो सर्व चंद्रात्मा, सर्व चंद्र, सर्व तारे, सूर्य, तारा मंडळे, भूमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्ग आणि पाताळ, सप्त पाताळ या सर्वांना व्याप्त केलेला आहे. तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही भगवंताला नमस्कार करतो, ज्या वेळेला आम्ही देवळामध्ये जातो, त्यावेळेला आम्ही चूक काय करतो, तर आम्ही त्या देवळाला, त्या मूर्तीमध्ये पाहतो आणि नमस्कार करतो. आणि त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दलचं त्याचं मोठं त्याचं काय म्हणतात त्याला, त्याची शक्ती आम्हाला कळत नाही. ज्या वेळेला आम्ही डोळ्यासमोर आणतो की अरे या संबंध सगळ्या युनिव्हर्सला कंट्रोल करणारा तो आहे, तो संबंध सगळ्या युनिव्हर्स मध्ये आहे आणि तसा तो आमच्या मूर्तीमध्ये सुद्धा आहे. ज्या वेळेला आम्हाला कळतं की आमचा ईश्वर, ईश्वराचं स्वरूप ज्या वेळेला आम्हाला कळतं की रे तो ईश्वर इतका फक्त छोटा नाही, ईश्वर फक्त मूर्तीमध्ये नाही, ईश्वर फक्त एका देवळात नाही, तो ईश्वर हा सगळीकडे आहे असं जेव्हा आम्हाला कळतं, सगळ्यांच्या आत आहे असं जेव्हा कळतं, तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्व व्यापी आहे हे ज्यावेळेला आम्हाला कळतं, तो सर्व चराचरामध्ये आहे आम्हाला कळतं, त्यावेळेला आम्ही खरोखर नतमस्तक होतो, त्यावेळेला आम्ही खरोखर शरणागत होतो. तोपर्यंत आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आमचा अहंकार नेहमी जागृत असतो की मी मोठा आहे, मी कोणतरी करतो, मी कर्तृत्व आहे, माझ्यामुळे सगळं होतं. ज्यावेळेला आम्हाला कळतं की अरे हा माझ्यामध्ये कर्तृत्व कसं घ्यायचं कारणच नाही,
माझ्यामध्ये अहंकार अभिमान याचं कारणच नाही. याचं कारण काय की मला तो चालवतो, त्याच्यामुळे मी सगळं करतो. तेव्हा मी ऑटोमॅटिकली मी नतमस्तक होतो, मी त्याच्या पुढे शरणागत होतो. आणि हेच या मनुष्याचं सर्वात मोठं लक्षण आहे. आणि ज्या वेळेला आम्ही शरणागत होतो त्याच वेळेला आम्ही त्या भगवंतासाठी काम करायला लागतो. त्याच्या आधी आम्ही फक्त आमच्यासाठी काम करतो. मला काय वाटतं, मला काय पाहिजे, या शरीराला काय पाहिजे, या मनाला काय पाहिजे, ह्याच्यासाठी मी काम करत राहतो. ज्या वेळेला मला कळतं की अरे तो इतका मोठा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी आहे, त्याच वेळेला आम्हाला लक्षात येतं की अरे आता माझं काहीच नाही. आता पुढे म्हणतात की गुप्तवल्ली पाल्हाळली, तिची पुरुष नामे घेतली, आता स्त्री नामे ऐकली पाहिजे स्वतिसं नाम. आता पुरुष नामं घेतली, आता स्त्री नामं घेतली, घ्यायला चालू करतो असं समर्थ म्हणतात. करण्यासाठी कुठली स्त्री नाव आहे तिची, मूळ माया. आता बघा, आत्मा आणि अनात्मा, पुरुष आणि प्रकृती हे दोन एकच आहेत. बघा परत एकदा अतिशय काळजीपूर्वक आपण ऐकलं पाहिजे की खरं कसं बघायला गेलं तर आम्हाला कळेल हा समास ऐकल्यानंतर की खरं या संबंध सगळ्या चराचरामध्ये, या संबंध सगळ्या ब्रह्मांडामध्ये खरं तो एकटाच आहे, दुसरं काहीही नाही. अहो मी सुद्धा परब्रह्मच आहे. माझं परब्रह्म स्वरूप फक्त दोन वेगवेगळे आहेत. मी त्याला म्हणलं माझं शरीर वेगळं आहे, पण शरीर सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे, माझं मन सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे, आणि माझं स्वतःचं स्वरूप सुद्धा परब्रह्म स्वरूप आहे. फक्त नावं वेगवेगळी आहेत. कुणी त्याला मूळ माया म्हणलं, कुणी त्याला जगदेश्वरी म्हणलं, परमविद्या परमेश्वरी म्हणलं, विश्ववंद्या विश्वेश्वरी म्हणलं, त्रैलोक्य जननी म्हणलं, अंतरेतू अंतर कळा, मौन्य गर्भ जाणीव कळा, चपळ जगत ज्योती जीवन कळा, परपरा पश्यंती मध्यमा स्थिरा, युक्ती बुद्धी मती धारणा, सावधानता नाना चालना, भूत भविष्य वर्तमाना उपलुता विस्तार. म्हणून जे संत म्हणतात की अहो या झाडाचं, प्रत्येक झाडाचं किंवा कुठल्याही झाडाचं पान जरी हालायचं असेल, बघा कुठल्याही झाडाचं पान जरी हालायचं असेल तर त्या परब्रह्म परमात्म्याच्या शक्तीशिवाय हलू शकत नाही. इतका तो पॉवरफुल आहे. आम्ही तर सोडाच, आम्ही प्रत्येक जण, प्रत्येक मनुष्य इतका स्वतःला अहंकारी समजतो. आम्हाला इतका, आमच्यामध्ये इतका अभिमान आहे की मी हे करतो, माझ्यामुळे होतं. आम्हाला ज्यावेळेला कळेल की अरे मी तर सोडच, पण या संबंध सगळ्या ब्रह्मांडाचा जो व्यापार चाललेला आहे, तो व्यापार त्या एका एका परब्रह्म परमात्म्यामुळे आहे. फक्त त्याला नावं वेगळी दिली आहेत. कुणी त्याला परब्रह्म परमात्मा म्हणतात, कुणी त्याला पुरुष म्हणतात, कुणी त्याला प्रकृती म्हणतात, कुणी त्याला स्त्री रूपानं जाणतात, कुणी त्याला पुरुष रूपानं जाणतात, कुणी देवी म्हणून त्याची पूजा करतात, कुणी गणपती म्हणून त्याची पूजा करतात, कुणी शिव म्हणून त्याची पूजा करतात, कुणी विष्णू, राम आणि श्रीकृष्ण या नावानं पूजा करतात. जरी वेगवेगळ्या नावाने जरी त्याला हात मारली, जरी त्याची वेगवेगळी नावं जरी असली, तरी तो एकच आहे. आणि पुढे तोच मी आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की जोपर्यंत तो आणि मी वेगळा आहे तोपर्यंत आम्ही द्वैतामध्ये आहोत, आणि तो आणि मी ज्याला एक आहे तर ती शेवटची आत्मनिवेदन भक्ती आहे. युक्ती मती बुद्धी धारणा, सावधानता नाना चालना, भूत भविष्य वर्तमाना उपलून दाविस्ता, जागृती स्वप्न सुषुप्ती जाणे, तुर्या ताटस्था अवस्था जाणे, सुख दुःख सकळ जाणे, मानापमान. म्हणून ही सगळी स्त्री रूप नावं दिली. तुम्ही त्याला, मी आता तुम्हाला भूत भविष्य वर्तमान उकळून दाखवतो असं समर्थ म्हणतात. जागृती स्वप्न सुषुप्ती म्हणजे काय तर जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था या तिन्ही अवस्थांचा तो साक्षी आहे. तुर्य अवस्थेत सुद्धा तो साक्षी आहे. आम्हाला जे सुख दुःख होतं त्याचाही तो स्वतः ते सगळं जाणतो. मानापमान याचा सुद्धा तो साक्षी आहे, त्याला माहिती आहे. ते परम कठीण कृपाळू, ते परम कोमळ स्नेहाळू, ते परम क्रोधी लोभाळू, मर्यादा वेगळी. म्हणून कधी कधी आमच्या आयुष्यामध्ये खूप वाईट प्रसंग येतात, संकट येतात, आणि आम्ही त्या परमेश्वरासमोर म्हणतो की भगवंता, अरे आमच्या आयुष्यामध्ये एवढे कठीण प्रसंग तू का आणलेस? त्यामुळे तोच आमचं संकट निवारण सुद्धा करतो, तोच आमच्यावर संकट आणतो आणि तोच आमचं संकट निवारण सुद्धा करतो. त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम कर्तासि. मग तो हे कशासाठी करतो तर आमची डेव्हलपमेंट होण्यासाठी, आमचा उद्धार होण्यासाठी, आमचं मनाची तयारी होण्यासाठी.
आम्ही आज जे जसं आम्ही आमच्या मुलांची सुद्धा तयारी करायची असेल किंवा कुठलाही जो जर आपण घट जर हे करायचं असेल, कुंभार जो असेल आणि त्याला जर घट बनवायचं असेल मातीपासून, तर तो काय करतो, आतून आधार देतो आणि बाहेरून आपटतो. आधार जर काढून घेतला तर त्याला आकार येणार नाही, ते माती लगेच हे होईल. पण त्याला आतून आधार देतो आणि बाहेरून थापडतो, म्हणजे बाहेरून खूप जास्त संकट आणतो पण आतून आधार देतो. म्हणून आमचं आयुष्य म्हणजे काय, तर म्हणून आम्ही साधक जो आहे तो कधीही संकटांना घाबरत नाही. कारण त्याचा परमेश्वर कसा आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापी असल्यामुळे सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाय. तो काय करतोय, फक्त माझं धारिष्ठ पाहतोय. कसं कृपाळूपणे, की तू तयार झालायस का, तू संकटांना किती घाबरतोयस, किती संकट तू सहजतेने करतोयस. तुम्ही संकट कधी सहजतेने करा, ज्या वेळेला कळेल की माझ्या पाठीमागे मला अधिष्ठान असणारा माझा भगवंत माझ्या जवळ आहे, असं ज्या वेळेला मला कळेल, नवे नवे अशी ज्या वेळेला माझी निष्ठा होईल, त्याच वेळेला माझ्या मनामध्ये संकटामधून जाताना सुद्धा सहजता येईल. आणि म्हणून तो परम क्रोधी आहे, तो परम लोभाळू आहे, परम कृपाळू आहे. का परम क्रोधी काय, तर एखादा तो त्याला सुद्धा राग येतो की अरे मी इतकं त्या साधकाचं काळजी घेतोय, पण तरी सुद्धा साधक अजून ऐकतच नाहीये. अजून साधक आपल्याला पाहिजे तसंच करतोय, त्यावेळेला तो क्रोधी होणार. बरोबरच आहे, प्रश्नच नाही. आम्ही आमच्या मुलांवर क्रोध आणतो की अरे मी तुला इतकं सांगतो अभ्यास कर, इतकं म्हणून सांगतोय तो अभ्यास कर, तो अभ्यास करत नाहीस. आई कधीतरी हात उगारते आणि त्या मुलाच्या फडात लावून देते. तसंच तो सुद्धा आहे. आमच्या आयुष्यामध्ये तो वेगवेगळी संकट आणतो आणि मी तयार व्हावं असं त्याला वाटतं. आणि आम्ही जर तयार झालो नाही तर तो रागवतो. शांती क्षमा विरक्ती भक्ती अध्यात्म विद्या सायोज्य मुक्ती स्विचारणा सहज स्थिती जय चेदी श्रीराम. पूर्वी पुरुष नामे बोलली, उपरी स्त्री नामे निरोपरी, आता नपुसक नामे ऐकली, पाहिजे चंचलाची श्रीराम. समर्थ म्हणतात की त्या चंचलाची पहिल्यांदा तुम्हाला पुरुष नावं सांगितली, स्त्री नावं सांगितली, आणि आता मी तुम्हाला नपुसक नावं सांगतो. याचा अर्थ असा नाही की आम्ही पुरुष नावं पाठ करायची आहे, स्त्री नावं पाठ करायची आहेत, नपुसक नावं पाठ करायची आहेत. याच्यातनं आम्ही जाणून घ्यायचं आहे, याच्यातनं आम्ही प्रचिती घ्यायची, याच्यातनं आम्ही आमचं अनुभव घ्यायचा आहे की अरे जरी नावं वेगवेगळी जरी असेल, जरी त्याला स्त्री नामं किंवा पुरुष नामं किंवा नपुसक नामं जरी केली तरी तो एकच आहे. तसं मी सुद्धा एकच आहे. जरी मला स्त्री शरीर असेल, मी जरी मला पुरुष शरीर असेल तरी काहीही हरकत नाही. जरी नपुसक शरीर जरी असेल तरी काही हरकत नाही. त्या नपुसक शरीरामध्ये सुद्धा तो एकच आहे, हे आम्हाला जाणायचं आहे. जाणणे अंतःकरण चित्त, श्रवण मनन चैतन्य जीवित, येणे जाते सुचित होऊन भासता. तू पण, मी पण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण, शिवपण, ईश्वरपण, अलिप्तपण बोलीचे श्रम. म्हणून नपुसक नाव म्हणजे काय की तो कसा आहे, तो मीपण, तूपण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, शिवपण, ईश्वरपण, जीवपण, ऐसी नामे उदंड असती. सांगण्याचा मुद्दा काय की फार वाढवायला नको की ऐसी नामे उदंड असते, अशी अनेक नावं आहेत. परी ते एकची जगज्योती, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही नावामध्ये अडकायचं नाही, व्यवहारामध्ये अडकायचं नाही, आम्ही शब्दामध्ये अडकायचं नाही. एकच जाणायचं आहे की परी ते एकची जगज्योती, हे अतिशय महत्वाचं आहे. एकच जगज्योती आहे. विचारवंत ते जाणती सर्वांतरात्मा सिद्धाम. मग कशासाठी जाणायचं आहे की सर्वांच्या आत एकच आत्मा आहे, एकच जगज्योती आहे. हे आम्हाला विचारानं, विवेकानं समजून घेऊन, उमजून घेऊन, जाणून घेऊन मनामध्ये पक्क करायचं आहे. आत्मा जगज्योती सर्वज्ञपण, तिन्ही मिळवणी एकची जाण, अंतःकरणाचे प्रमाण नेप्ती मात्र श्राम. आत्मा म्हणा, जगज्योती म्हणा, सर्वज्ञपण म्हणा, तिन्ही मिळवणी एकच जाण, अंतःकरणाची प्रमाण नेप्ती मात्र श्राम. ढीग झाले पदार्थांचे, स्त्री पुरुष स्त्री नपुसक नामांचे, परंतु सृष्टी रचनेचे किती म्हणून सांगावे श्राम. समर्थ म्हणतात की असे ढीग झाले, इतकी नावं झाली की त्यांचा ढीग झाला. पुरुष नावं असतील, स्त्री नावं असतील, नपुसक नावं असतील, पण तरी सुद्धा एकच आहे. सकळ चालिता एक, अंतरात्मा वर्तती अनेक, मुंगीपासून ब्रह्मादिक तेण्याची चालती श्राम. की एवढी विजन मोठी आहे बघा या अध्यात्माची, की मुंगीपासून म्हणजे अतिशय छोटातला छोटा प्राणी असून ते ब्रह्मादिक मिस्टर म्हणजे मिस्टर ब्रह्माची, की त्यांनी ब्रह्मांड निर्माण केलेलं आहे.
या सर्वांमध्ये एकच आत्मा आहे, तो न चलणारा आत्मा आहे, तो एकच अंतरात्मा आहे. ते एकच अंतरात्मा असूनही आम्ही सगळे वेगवेगळे दिसतो, ही परमेश्वराचं ऐश्वर्य आहे. हे त्या भगवंताचं ऐश्वर्य केवढं मोठं आहे. म्हणून भगवंत सांगतात गीतेमध्ये की अरे माझं ऐश्वर्य पहा, की मी एकच आहे तरी सुद्धा मी वेगवेगळा वाटतो, मी वेगवेगळा भासतो, हे माझं ऐश्वर्य आहे. आणि सगळेजण म्हणून बोलतात, म्हणून आयुष्यामध्ये सगळेजण येतात, खाओ पिओ मजा करो, वेगवेगळ्या पद्धतीने वागतात आणि एके दिवशी म्हणून जातात. म्हणून आम्ही साधकांनी काय करायचंय, तो अंतरात्मा आहे कैसा प्रस्तुत ओळखाना आमासा, नाना प्रकारचा तमाशा. इथे नुसतं म्हणतात की अहो इथे सगळ्या नाना प्रकारचा तमाशा चालू आहे. प्रत्येकाची व्हर्च्युअल रियालिटी वेगवेगळी आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं प्रकृती वेगवेगळी आहे, पण त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये अंतरात्मा एकच आहे. तो आम्ही जर ओळखला तर विष्णुमय जग असं आमचं वागणं होईल. आणि म्हणून हेच ऍक्च्युअली या अध्यात्माचं, या 10व्या समासाचं प्रयोजन आहे. नाना प्रकारीचा तमाशा येथेच आहे श्रीराम. तो कळतो परी दिसेना. बघा परत एकदा, तो कळतो परी दिसेना, त्याचा अनुभव येतो, त्याचा प्रचिती येते. अहो कुणालाही मी आहे म्हणून सांगायला लागत नाही, मी जिवंत आहे म्हणून कुणालाही सांगायला लागत नाही. सगळ्यांना तो कळतो, पण तो दिसत नाही, हेही खरं आहे. प्रचिती येते परी भासेना, प्रचिती येते, आम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव आहे, पण तरी सुद्धा तो भासत नाही, दिसत नाही. शरीरी असे परी वसेना एके ठाई श्रीराम. शरीरामध्येच आहे, पण तो शरीराच्या बाहेरही आहे एकाच वेळेला. हे त्याचं वैभव आहे. तीक्ष्णपणे गगनी भरे सरोवर देखताच पसरे, पदार्थ लक्ष्मी उरे चहुकडे श्रीराम. तो कसा आहे त्याचं वर्णन करतात की तो सबंध गगनामध्ये आहे. त्याचा स्पीड इतका प्रचंड आहे की तो एकाच वेळेला इथेही आहे आणि त्याच वेळेला तो अमेरिकेतही आहे. तो जसं सरोवरामध्ये किंवा लेक मध्ये पाणी सगळं प्रचंड भरतं आणि सरोवर वाहायला लागतं, तसा तो संबंध सगळ्या शरीरांच्या आत बाहेर ओसंडून वाहतो आहे. म्हणजे थोडक्यात काय की तो सर्वत्र आहे, सर्वत्र चराचरामध्ये आहे. पदार्थ लक्ष्मी उरे चहूकडे तो सगळीकडे आहे. जैसा पदार्थ दृष्टीत दिसतो तो त्यासारखाच होतो. अहो त्याचं वैभव इतकं प्रचंड आहे की जो त्या पदार्थाच्या जवळ जातो तसा तो होतो. म्हणजे तो पदार्थ, म्हणजे थोडक्यात अंतरात्मा या शरीरामध्ये आला की तो विवेक होतो. तो अंतरात्मा त्या मंजिरीच्या शरीराला एकरूप झाल्यानंतर ती मंजिरी होते. म्हणजे जसं जसं तो पदार्थ दृष्टीला पडतो त्यासारखाच तो होतो. म्हणजे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाओ लगेच ऐसा. तसं तो स्वतः शुद्ध आहे, पण तो ज्याच्याशा जवळ येतो त्याच्यासारखा तो होतो, बेमालूम होतो. आणि म्हणून आम्हाला तो वेगवेगळा वाटतो, तो वेगवेगळा भासतो. हे त्याची ऐश्वर्य आहे, हे त्याचं वैभव आहे. तो चंचल नसला तरी तो चंचल वाटतो, हे त्याचं ऐश्वर्य आहे, तो त्याचं वैभव आहे. वायो वासुनी विशेषतो चंचल विषयी श्रीराम. कित्येक दृष्टीने देख, किती एक रसनेची चाके, किती एक ते ओळखे मने करून श्रीराम. श्रोती पैसोनी शब्द ऐकतो, घ्राणेंद्रिय वास घेतो, त्वचेंद्रिय जाणतो शीतोष्ण सुद्धा. समर्थ म्हणतात की अरे राजा, तू शब्द ऐकतोस, तू कानावर ऐकतोस आता, तुला काय वाटतं की तू ऐकतोयस? अरे जा, तू ऐकणं शक्य नाही. तो जर तुझ्या आत नसेल तर तुला शब्द कानावर सुद्धा येणं शक्य नाही. तू वास घेतोस, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे की त्याला कानांचा कान म्हणलेला आहे, त्याला नाकांचा नाक म्हणलेला आहे. का असं म्हणलेलं आहे की तो आहे म्हणून मी वास घेऊ शकतो. बघा म्हणजे तो काय आहे, इंडिपेंडंट आहे. तो कसा आहे, स्वयंप्रकाशी आहे, स्वयंज्योती आहे. तो आहे म्हणून नाकाला नाक पण आलेला आहे, तो आहे म्हणून डोळ्याला डोळे पण आलेला आहे, तो आहे म्हणून कानाला कान पण आलेला आहे. म्हणून तो किती महत्वाचा आहे आम्ही लक्षात घेतोय. म्हणून आम्ही महत्वाच्या माणसालाच विसरतो, बाकी सगळं करतो पण त्या महत्वाच्या माणसालाच विसरतो. त्वचेंद्रिय जाणतो शीतोष्ण श्रीराम. ऐसे जाणे अंतःकळा, सकळामध्ये परी निराळा, पाहता त्याची अगाध लीला, तोची जाणे श्रीराम. त्याची लीला बघा, म्हणून तर त्याला लीला म्हणलेला आहे. भगवंतांनी श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये अनेक लीला केल्या. का लीला केल्या तर आम्हाला दाखवण्याचे. आम्ही त्याला चमत्कार असं म्हणतो. लीला म्हणजे काय तर चमत्कार, की तो आहे एकच, पण तरी तो आमच्या सगळ्यांच्या मध्ये वेगवेगळा वाटतो, ही त्याची लीला आहे. आणि तिची लीला ती आम्ही जाणत नाही,
तोच जाणतो, कारण त्याच्यामुळेच आम्ही इथे जिवंत आहोत. तो पुरुष ना सुंदरी, बाळ तारुण्य ना कुमारी, नपुसकाचा देहधारी तरी नपुसक नव्हे सुद्धा. म्हणून तो पुरुषामध्येही आहे, सुंदर स्त्रीमध्ये सुद्धा आहे, ते बाळामध्ये सुद्धा आहे, तरुण माणसांमध्ये सुद्धा आहे, कुमारीमध्ये आहे, आणि तो नपुसकामध्ये सुद्धा तो आहे. पण तरी सुद्धा तो नपुसक नाही. म्हणजे तो सगळ्यांच्या मध्ये आहे. हे बघा, पुरुषामध्ये आहे पण तो पुरुष नाही, सुंदर स्त्रीमध्ये आहे पण तो सुंदर स्त्री नाही, बाळ म्हणजे लहान मुलामध्ये आहे तरी तो बाळ लहान मुल नाही, तारुण्यामध्ये आहे तो अतिशय तारुण्यामध्ये आहे तरी तो तरुण नाही, तो कुमारीमध्ये आहे तरी तो कुमारी नाही, नपुसकामध्ये आहे तरी सुद्धा तो नपुसक नाही. म्हणजे काय उलट की तो सगळंच आहे. म्हणजे तो काहीही नाही पण तरीही तो सर्व काही आहे. तो चालवी सकळ देहासी म्हणून अकर्ता म्हणती त्यास. बघा, अतिशय महत्वाचा शब्द आहे की तो अकर्ता का आहे, कारण तो काय साक्षी आहे, तो अधिष्ठान करता आहे, तो एकाच जागेवर आहे. तो फक्त वायरलेस चार्जिंग केल्यामुळे त्याला तो देतो, पण त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. कारण तो जर आमच्या अंतःकरणाशी एकरूप झाला तर काय होईल, तो रागीट होईल, तो विकारी होईल, तो आमच्या सगळ्या ज्या इच्छा असतील आम्ही त्याच्यावर लागू, आणि आम्ही तशा लागतो म्हणूनच त्याला आम्ही जीव म्हणतो. बघा, पण तो कसा आहे, तो अकर्ता आहे म्हणून तो जीव नाही. जीव हे आम्ही नाव दिलेलं आहे त्याला. तो अकर्ता आहे, तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी, देही कुटस्थ बोलीचे श्रीराम. समर्थ गीतेतला श्लोक उद्धृत करतात, त्वामिमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि भूतस्थोक्षर उच्यते. तो कसा आहे, अक्षर आहे, तो दोन पुरुष आहेत, त्याला क्षेत्रज्ञ क्षर आणि अक्षर पुरुष. पुरुष आणि प्रकृती हे जरी दोन दिसले तरी एकच आहे. क्षर पुरुष म्हणजे प्रकृती आहे, अक्षर पुरुष म्हणजे पुरुष आहे. म्हणजे एकाच शरीरामध्ये दोन आहेत. माझं शरीर क्षर आहे आणि माझं आतलेला अंतरात्मा हा अक्षर आहे. तो कसा आहे, कूटस्थ आहे. क्षर सर्वाणी भूतानी, प्रत्येक भूतांमध्ये, प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक जिवंत प्राण्यामध्ये तो क्षर आणि अक्षर या दोन्हीही नावानी प्रसिद्ध आहे. दोन्ही पुरुष लोकी असती, क्षराक्षर बोली जती, सर्व भूते क्षर म्हणती, अक्षर कूटस्थ बोली जे. उत्तम पुरुष तो आणिक, निप्रपंच निरंकर, निकळंक निरंजन परमात्मा एक, निर्विकारी श्रीराम. चारी देह निरसावे, साधके देहातीत व्हावे, देहातीत होता जाणावे, अनन्य भक्त श्रीराम. समर्थाने इथं आम्हाला अध्यात्माचं एका श्लोकामध्ये, एका या ओवीमध्ये सांगितलं. काय हो, चारही देह निरसावे. कुठले, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, स्थूल शरीर म्हणजे माझं हे शरीर, सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, कारण शरीर म्हणजे माझं अज्ञान, आणि महाकारण म्हणजे त्याच्या पाठीवर असलेलं अज्ञान. या सर्वांचा अहंकार आणि अज्ञान या सर्वांचा निरसावा म्हणजे काय, कसा निराश करावा, नाश नाही, निराश करावा, मनामध्ये निराश करावा, आणि साधके देहातीत व्हावे. देहाच्या पलीकडे जावं. पलीकडे जायचं म्हणजे काय, की देहाला ओलांडून जायचं नाही, कुठं उडी बिडी मारायची नाहीये. मनानेच त्या देहाच्या अतीत जाणं म्हणजेच त्याच्यासारखं व्हायचं आहे. तो कसा आहे, तो माझ्या या शरीरामध्येच राहून अलिप्त आहे, तो माझ्या शरीरामध्येच साक्षी आहे, तो माझ्या देहामध्येच राहून तो देहातीत आहे. तसंच मला व्हायचं आहे. म्हणजे आज मी या देहाला महत्व देतोय, उद्या मी त्या देहाच्या अतीत जाईल आणि मी त्याला महत्व देईल. आणि म्हणून देहातीत होता जाणावे, अनन्य भक्त श्रीराम. भक्ती सोपी नाही, अनन्य भक्ती तर अतिशय अवघड आहे. जोपर्यंत मी देहातीत होत नाही तोपर्यंत मी भक्ती करतच नाही. ही फक्त शब्द आहेत, आम्ही खूप भक्त आहोत, आम्ही कीर्तन करतो, आम्ही भजन करतो म्हणजे आम्ही खूप भक्त आहोत, आम्हाला खूप भावना आहे, खूप भाव आहे म्हणजे आम्ही भक्त आहोत. हे सगळे शब्द आहेत. ह्या शब्दाला काहीही अर्थ नाही जोपर्यंत समर्थ म्हणतात की देहातीत होता जाणावे. जाणावे म्हणजे समजावे, विवेकाने समजून घेऊन तसं व्हावं. आणि मग असं हे कशातनं ओळखायचं, मग मी देहातीत झालोय की नाही. अहो, देहाला काहीही झालं तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही असं ज्यावेळेला माझी निष्ठा भावना बळकट होईल त्याच वेळेला मी देहातीत झालो असं होईल. कुणाला विचारलं जायचं कारण नाही, गुरूंकडे जायचं सुद्धा कारण नाही. देहामध्ये असताना मी देहातीत झालोय की नाही माझं मलाच
कळतं, माझं मीच जाणतो, त्याच वेळेला मी अनन्य भक्त होतो. म्हणून मी अनन्य भक्त कधी होतो? देहातीत होता जाणावे अनन्य भक्त सदा. कारण का की माझा त्याच्यावर विश्वास आहे. अनन्य म्हणजे मी दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवत नसतो, फक्त त्या एकाच सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वव्यापी परब्रह्म परमात्म्याचा मी भक्त आहे, बाकी कुणाचाही मी भक्त. देह मात्र निरसनी केला, तेथे अंतरात्मा कैसा उरला, निर्विकारी विकारला ठाव नाही सुदाम. निश्चय परब्रह्म एक, चंचल जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेक भावस्कर. समर्थ म्हणतात हे सगळं कशासाठी सांगितलं मी? एकाच कारणासाठी सांगितलं की जे निश्चय परब्रह्म एकच आहे आणि ते जाणावं, आणि जे चंचल आहे ते व्हर्च्युअल रियालिटी आहे ते सोडून द्या. ऐसा प्रत्यय, असं मी प्रत्यय म्हणजे असा अनुभव निश्चयात्मक विवेकाने घ्यावा, म्हणजे मी स्वतः घ्यावा. म्हणून समर्थ नेहमी म्हणतात की अध्यात्म हे नुसतं केल्यासारखं नाही, हे मला विवेकाने जाणून घ्यायचं आहे, मला अनुभव घ्यायचा आहे, आणि अनुभव घेतला तरच ते बरोबर आहे. अनुभव जर नसेल तर त्याचा शब्दांचा काही एक उपयोग नाही. जर अध्यात्म केल्यानंतर जर माझं आयुष्य जर आहे तसंच राहिलं तर त्याचा काही उपयोग नाही. जर अध्यात्म केल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स आला नाही, कशाबद्दल? एकंदरीत माझ्या आयुष्याबद्दल माझ्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जर आला नाही तर काही उपयोग नाही. अध्यात्म केल्यानंतर तर त्या परब्रह्म परमात्म्याचा जो शांतपणा आहे तो जर मला आला नाही तर त्याचा काही उपयोग नाही. परब्रह्म परमात्म्याचं चैतन्य पण म्हणजे एनर्जी माझ्यामध्ये आली नाही तर त्याचा काही उपयोग नाही. जर परब्रह्म परमात्म्याचा आनंद जर माझ्यामध्ये आला नाही तर त्या अध्यात्माचा काही उपयोग नाही. म्हणून निश्चय परब्रह्म एक, चंचल जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेक पहावा असता. म्हणून समर्थ म्हणतात की विवेकाने निश्चयात्मक रीतीने अनुभव घ्यावा. येथे बहुत न लगे खळखळ, एक चंचल एक निश्चळ, शाश्वत कोणते केवळ ज्ञाने ओळखावे. याच्यासाठी काहीही करायला लागत नाही. समर्थ म्हणतात की इथं फार उपासना करायला लागत नाही, फार साधना करायला लागत नाही, काहीतरी करून काहीतरी मिळवायला लागत नाही. एकच आहे, कारण ते निश्चळच आहे. ते निश्चळ जर मिळवायचं असेल तर त्याच्यासारखं व्हायचं आहे, बस संपलं काम. ज्या निश्चयासारखं जर मी झालो तर मला तिथे काही निश्चय काहीच करत नाही, निश्चयामध्ये मुवमेंटच नाहीये. जर निश्चयामध्ये जर मुवमेंट नसेल तर त्याच्यासारखं जर मला व्हायचं असेल तर काय आहे हे फक्त ज्ञानाने ओळखावं, म्हणजेच ते जाणून घ्यावं, ते शाश्वत आहे ते ओळखावं आणि त्याच्यामध्ये शांत व्हावं. एवढंच अध्यात्म म्हणजे, बाकी काहीच नाहीये. अध्यात्म म्हणजे एकच आहे की त्याला ते ज्ञानाने ओळखावं आणि त्याच्यामध्ये आपण नेहमी स्थिर व्हावं, म्हणजे नेहमी त्याचा विचार करावा, बाकी काही नाही. असार त्यागुनी घ्यायचे सार, म्हणून सारासार विचार. का सारासार विचार आहे? आत्मानात्म विवेक काय आहे? सब्जेक्ट ऑब्जेक्ट विवेक काय आहे? प्रकृती पुरुष विवेक काय आहे? हा एकच आहे की जे सार आणि जे आहे ते घेणं आणि जे असार आहे ते त्याचा त्याग करणं, त्याचा निराश करणं. नित्यानित्य निरंतर पाहती ज्ञानी सदा. काय नित्य आहे काय अनित्य आहे हे ज्ञानी नेहमी पाहतात. नित्य परब्रह्म परमात्मा आहे, अनित्य हे प्रकृती आहे. जेथे ज्ञानाची होते विज्ञान, ते जेथे मनाचे होते उन्मन, तेथे कैसे चंचल पण आत्म्याचे सुद्धा. समर्थ म्हणतात की एकदा मला हे कळलं, हे ज्ञान आल्यानंतर तो माणूस विज्ञानामध्ये म्हणजे व्यवहारामध्ये कसं वागेल? तो नेहमी उन्मन अवस्थेमध्ये असेल. शरीराने जरी, आता बघा स्पोर्ट्समन कसे असतात बघा, शरीराने ते ऍक्टिव्ह असतात पण मनाने शांत असतात. कारण ते म्हणजे जर उलट झालं तर काय, तर ते मनाने जर चंचल झाले आणि शरीराने लिथार्जिक झाले तर ते कधीही खेळू शकणार नाही. बरोबर उलट ते काय करतात, मनाने शांत असतात, मनाने निश्चंचल असतात म्हणजे स्टेबल असतात आणि शरीराने त्यांच्या खूप ऍक्टिव्हिटी चालू असतात. एक्झॅक्टली तसं साधकाने तेच करावं. काय करावं? शरीराने भरपूर अवघा हलकल्लोळ करावा, किंवा देव मस्तकी धरावा, म्हणजे देवाचं अधिष्ठान मस्तकावर धरावं आणि या परब्रह्म परमात्म्याने जसं सांगेल तसं या सबंध या शरीराचा उपयोग करावा. म्हणजे काय करावा? सबंध शरीराचा उपयोग शिवभावे जीवसेवा. हे आपल्याला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. रामकृष्ण मिशनचं मोटो आहे हा की शिवभावे जीवसेवा. काय करावं की चंचलपणा या शरीरामध्ये आहे असू देत, मनामध्ये चंचलपणा आहे असू देत, पण मी स्वतः शिव आहे, निश्चंचल आहे आणि मी काय करणार? या शरीराचा उपयोग, या मनाचा उपयोग माझ्यासाठी नाही,
सेल्फिश व्ह्यू साठी नाही, तर या समाजासाठी, या सगळ्या विश्वासाठी. म्हणून माऊलींनी जे आता विश्वात्मके देवे हे जे पसायदान मागितलं, हे कुणासाठी मागितलं? सगळ्या विश्वासाठी मागितलं, कारण त्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं. म्हणून हे समजणं, उमजणं आवश्यक आहे. आणि हेच या समासाचं शेवटचं काम आहे. सांगणो पांगणीचे काम नव्हे, आपुल्या अनुभवे जाणावे. म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्ययावी नसणावे त्याची पाप असणार. म्हणून समर्थ म्हणतात की अहो शब्द नाहीयेत, हे शब्दाने मी कितीही सांगितलं तरी हे सांगायचं काम नाही. हे समासावर प्रश्नोत्तर सोडवायचे नाहीयेत. समास काय हे सांगायचं नाहीये. हे माझ्या मनामध्ये सांगणं वागणीचे काम नव्हे, आपुल्या अनुभवे जाणावे. समर्थ म्हणतात की आपल्या अनुभवाने हे प्रत्येकाने जाणायचं आहे. आणि जर आम्हाला जर प्रत्यय आला नाही तर नुसतं त्याच्यामध्ये क्षीण आहे, नुसतं थोडक्यात माझं त्याचे श्रम आहेत आणि ते पाप आहेत समर्थ म्हणतात. म्हणून समर्थाने किती स्पष्टपणाने सांगितलं बघा. आम्ही साधक म्हणतो बऱ्याच वेळा की हे संतांनी केलं, आम्हाला नाही उपयोग. ते संत वेगळे होते, आम्ही वेगळे आहोत. समर्थ म्हणतात की अरे संत आमच्यासारखेच होते. समर्थ म्हणतात की समर्थ सुरुवातीला नारायणच होता. फक्त समर्थांनी 16 वर्ष एकच काम केलं, हे सत्य शोधून काढलं आणि आमच्या पुढे प्रतिपादन केलं. त्यांनी अनुभव घेतला आणि आम्हाला अनुभव घेण्यासाठी ते सांगतात. आणि आम्ही करंट एवढे की आम्ही समर्थांसारखे न होता आम्ही आमच्यासारखेच होतो आणि म्हणतो की तुम्ही आणि आम्ही किती करंट आहोत बघा. म्हणून समर्थ म्हणतात की अरे प्रत्याविण सिडावे त्याची पाप असणार. अरे पाप आहे. या तुला जर मनुष्य जन्म मिळाला असेल तर तू स्वतः या शरीरामध्ये राहून तू समर्थच आहेस. आता सुद्धा तू म्हणला नाहीस तरी तू समर्थच आहेस, तू आत्मारामच आहेस. पण हे आम्ही जाणून घेत नाही. कारण का की आम्हाला प्रयत्न करायचे, आम्हाला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. आम्हाला कोणीतरी डोक्यावर हात ठेवला की आम्हाला लवकर ते पाहिजे, असं होत नाही. प्रयत्न वाळूचे एकणार गडिता तेलही गळे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, समर्थ हे प्रयत्नवादी संत आहेत. आम्ही प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न विणसिणावे त्याची पाप असणार. सत्या एवढे सुकृत नाही, असत्या एवढे पाप नाही. प्रचिती विण कोठेचे नाही, समाधान असणार. म्हणून जर अध्यात्मामध्ये जर समाधान जर नसेल, आनंद नसेल, तर काय उपयोग आहे त्या अध्यात्माचा? जागवत वाचून काय फायदा आहे? जर आमच्या आयुष्यामध्ये जर समाधान नसेल, त्याचा जर अनुभव नसेल, तर काहीही उपयोग नाही. म्हणून समर्थ म्हणतात की सत्या एवढे सुकृत नाही. सुकृत म्हणजे अमृत. सत्य एकच की परब्रह्म परमात्मा हे सत्य आहे आणि तेच अमृत आहे. आणि असत्य म्हणजे प्रकृती, अनात्मा हे असत्य आहे, ते पाप आहे. आणि अनुभव घेतल्याशिवाय कधीही आम्हाला समाधान मिळणार नाही. म्हणून काय सांगितलं तर सत्य म्हणजे स्वरूप जाणं, असत्य माया हे प्रमाण. येथे निरूपिले पाप पुण्य रूपे सहित सदाम. समर्थ म्हणतात की आता तुम्हाला एवढं सगळं मी सांगितलं की पाप पुण्य म्हणजे काय सांगितलं, नामरूप म्हणजे काय सांगितलं, सत्य म्हणजे काय सांगितलं, स्वरूप म्हणजे काय सांगितलं, असत्य माया म्हणजे काय सांगितलं. आता काय झालं तर दृश्य पाप ओसरले. फायनली काय झालं, काय व्हॉट इज द फायनल रिझल्ट काय या सगळ्या समासाचा? दृश्य पाप ओसरले की जे दृश्य आहे ते पाप आहे ते निराश झाला. फक्त पुण्य परब्रह्म उरले. अनन्य होताच झाले नामातीत सदा. अनन्य झालो कुणाशी? त्या पुण्याशी, म्हणजेच त्या परब्रह्माशी की जे दिसत नाही, ते नामरूपाच्या पलीकडे आहे, जे अखंड आहे, जे निश्चल आहे, जे निर्गुण निराकार आहे, त्याच्याशी मी एक रूप झालो. ते नामातीत आहे. आपण वस्तू स्वतः सिद्ध, तेथे नाही देह संबंध. पापराशी होती दग्ध येणे प्रकार. आपण स्वतः वस्तू आहोत, आपण स्वतः अहम ब्रह्मास्मी असं प्रत्येक जण आहोत. म्हणूनच इथे सांगितलं की एरवी ब्रह्मज्ञाने विण, जे जे साधन तो सिण. नाना दोषांचे क्षारण होईल कैसे सदा. सगळ्या दोषांचं क्षारण कसं होईल? वेगवेगळी साधना आम्ही जे करतो ते कशासाठी करतो? ते सगळ्या क्षीण आहे. का तर ब्रह्मज्ञान हे एकच ज्ञान आम्हाला सर्व गोष्टीमधून सोडवतं. सर्व पापांचा निराश होतो. पापांचे वळले शरीर पापाची इकडे तदनंतर अंतरी तो वरीवर उपचार काय करीस दाम. नाना क्षेत्री हे मुंडिले, नाना तीर्थी हे दंडिले, नाना विग्रही खंडिले ठाई ठाईस दाम. नाना मृत्तिकेने घासिले अथवा तप्त मुद्रेने लासिले, जरी हे वरीवरी तासिले तरी शुद्ध नव्हे राम. सेणाचे गोळे गिरिले, गोमूत्राचे मोके घेतले, माळा रुद्राक्ष घातले काष्टमणी श्रीराम. वेश वरीवरी केला परी अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे.
समर्थ म्हणतात की जे अध्यात्म करतात, जे परमार्थ करतात, वरवरच परमार्थ करतात. म्हणजे काय करतात? वेगवेगळ्या क्षेत्रांना जातात, नाना तीर्थांना जातात, वेगवेगळ्या देवांची पूजा करतात, वेगवेगळे गुरु करतात, शेणाचे गोळे केलेले, गोमूत्राचे, म्हणजे थोडक्यात त्या काळात सुद्धा अंधश्रद्धा होत्या. गोमूत्राचे मोघे घेतले, माळा रुद्राक्ष घातले, काष्ठमणी गळामध्ये रुद्राक्ष घेतला, वेश परिधान केला, कुठला साधूचा वेश परिधान केला, परंतु अंतरी दोष पडला. म्हणजे अंतःकरणामध्ये दोष आहे हे जर आम्ही बघितलं नाही, त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. वरून जे दृश्यानं काहीही केलं तर सगळा फंपकपणा आहे. आत्मज्ञानाशिवाय उद्धार नाही. समर्थित परमेश्वर सांगतात, नानाव्रते ज्ञानाताने नाना योग तीर्थाटने सर्वाहुनी कोटी गुणे महिमा आत्मज्ञानाचा. म्हणून समर्थ सांगतात की आत्मज्ञानाचा महिमा हा अगाध आहे, सर्वांपेक्षा तो सर्वात महान आहे. आत्मज्ञान पाहे सदा, त्याच्या पुण्यास नाही मर्यादा, दुष्ट पातकाची बाधा निरसोनी केली सदा. म्हणून आत्मज्ञान घेतल्यानंतर त्याच्या पुण्याला कुठलीही मर्यादा नाही, कारण तो स्वतः अनलिमिटेड होतो. तो स्वतः ते स्वरूप धारण करतो. वेदशास्त्री सत्य स्वरूप त्याची ज्ञानियाचे रूप, पुण्य झाले अमुप सुकृते सीमा सांडिली सदा. या प्रसिद्धीच्या गोष्टी प्रचित पहावी आत्मदृष्टी, प्रचिती वेगळे कष्टी होऊच नाही सदा. आगाये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा श्राम. समर्थ म्हणतात की मी एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, सगळ्या साधकांना, जे दासबोधाचे साधक आहेत त्यांना मी विनंती करतो की तुम्ही दासबोध वाचावा, त्याच्या प्रमाण आचरण करावं आणि स्वतः प्रत्यय घ्यावा. या प्रचितीच्या गोष्टी आहेत, या अनुभवाच्या गोष्टी आहेत, या बोलण्याच्या गोष्टी नाहीत. प्रत्येकाने आत्मदृष्टी धारण करावी, प्रत्येकाने त्याचा अनुभव प्रचिती घ्यावी. प्रचितीशिवाय उगीच कष्ट करू नये. आणि कसे कष्ट केले पाहिजे ते मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, आणि कसे कष्ट वृथा कष्ट करू नयेत तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि एकदा तुम्हाला प्रचिती मिळाली की तुम्हाला समाधान मिळेल. हीच रघुनाथाची कृपा आहे. हाच निश्चय आम्ही सगळ्यांनी करावा, हा प्रत्यय घ्यावा. एवढं म्हणून समर्थ येते हा समास आणि हा 10वा समास आणि 10वा दशक इथे संपवतात. याच ठिकाणी आपला अर्धा दासबोध पूर्ण होतोय. 10 समास 10 दशक इथे आपले समास दशक कंप्लीट होत आहेत. आणि आज आता इथं आपण थांबू आणि पुढच्या वेळेपासून आपण 11वा दशक आपण चालू करू. खरोखरच समर्थांनी सुद्धा अतिशय समर्पकपणे अर्धा दासबोध इथं संपल्यानंतर सर्व काही संपवलेलं आहे. सर्व काही शास्त्र आम्हाला शिकवलेलं आहे. आचरण कसं करायला सांगितलेलं आहे, काय केल्यानंतर काय होतं हे सांगितलेलं आहे. फक्त करणं हे आमच्या हातात आहे. ते प्रयत्न केल्यानंतर रघुनाथाची कृपा होती हेही आम्हाला सांगितलेलं आहे. समर्थांनी समर्थांचा मार्ग आपल्या समोर समर्थपणे उभा केलेला आहे. आम्ही फक्त त्याचा अवलंब करायचा आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे कन्सिस्टंटली. हेच आमचं एक अतिशय पुरुषार्थ आहे. आज इथेच थांबूया. हरिओम तत्सत. प्रार्थना म्हणते. हो. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे ओरी दयाळा कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली गोहरी दयाळा कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो,
केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी देवराया, देवराया, कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. छान. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ ओपन झालेले आहेत. काही शंका असतील, काही कॉमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर आपण विचारू शकतो. एक दोन मिनिटं थांबूया आणि जर काही क्वेश्चन्स नसतील तर आपण सेशन क्लोज करूया. आरतीताई, हा, येतोय ना आवाज? हो येतोय. नाही, फारच छान. म्हणजे आयुष्याचं अगदी मर्म सांगितल्यासारखं झालं की गुरु कसे करावेत, गुरु कशासाठी करावेत, हे फारच फारच म्हणजे छान सांगितलं तुम्ही. की आता दत्तगुरूंचं सुद्धा तुम्ही उदाहरण छान दिलं की आयुष्याकडं, निसर्गाकडं कसं पाहावं हे दत्तगुरूंनी सांगितलं. म्हणजे हे जे आपण नुसतं त्यांची म्हणजे पारायण करत होतो दत्त गुरुचरित्राची वगैरे, पण त्याच्यातलं जे मर्म होतं ते आज कळलं की आयुष्याकडं आणि निसर्गाकडं कसं पाहावं, आणि जे दिसत नाही ते ज्ञानचक्षुने सत्य कसं दिसतं, हे त्यांचं गुरूंचं महानपण तुम्ही सांगितलं. नाहीतर सगळेजण गुरु करतात म्हणून आपण पण करत होतो. ते सांगतात तसं म्हणजे स्वतःच्या बुद्धीनं किंवा असं पाहतच नव्हतो. माझ्या आईनं गुरु केला, माझ्या वडिलांनी गुरु केला म्हणून आपण करायचो. पण आज हे जे भयंकर छानपणे कळलं, आणि हे कसं मन कसं विकाराने बनलंय, कसं प्रत्येकाचं वेगवेगळं मन असल्यामुळं आपण वेगवेगळे आहोत, आणि आपला आत्मा निर्मळ आहे पण आपण दूषित आहोत, त्यामुळं तो आपल्याला कळत नाहीये. आणि लक्ष कुठं द्यायचं तर आतल्या परमात्म्याकडे द्यायचं, तो निर्गुण निश्चय आहे. हे फार सुंदर तुम्ही सांगितलं. आणखीन सिनेमातल्या पडद्याचं सुद्धा उदाहरण फार सुंदर दिलं. नंतर कसं आहे की आपल्या रंगरूप नावाकडे विचार न केला पाहिजे, तर आपल्याला मूळ पुरुषाकडे जायचंय. हे पण आपण खूप विसरतो. प्रत्येकाला म्हणजे हा काळाचा आहे, हा म्हणजे असाच आहे, तो तसाच बोलतो, हेच विचार घेतो आपण. पण तो त्याच्या अंतरात्म्यात जो परमात्मा आहे त्याच्याकडे आपण बघत नाही, नामारूपात अडकतो. हे न केलं पाहिजे. आणखीन जसं तुम्ही वाऱ्याचं उदाहरण पण छान दिलं की वारा वाहत नसताना ते आकाश एकच असतं, पण वारा असला तर भेद दिसतो. हे फार छान सांगितलं. शिवाय ध्यान आणि नामस्मरण की ज्यामुळं मन आणि शरीर स्थिर होतं. म्हणजे नामस्मरण किंवा ध्यान का करायला पाहिजे त्याच्यातलं पण आज मला एकदम वर्म कळलं की, आणि ती तुर्यावस्था कशी हवी, 24/7 हवी. उगीच नामस्मरण करतोय तेवढ्या वेळातच उपयोग नाही. आणि हा एक खेळ आहे आणि तो कसा खेळायचा हे पण म्हणजे आपण आता ह्याच्यावरून समजलं पाहिजे की हा खेळ आहे, आपल्याला नुसतं हा खेळायचा आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे आत शिरायचं नाहीये, त्याची भीती बाळगायची नाही. हे एक फार छान कळलं. आणि आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एका भजनामध्ये गुरूंचे आहे बघा, मन हे उन्मन झाले नसे बद्धतेची वार्ता, हेतू हा मावळला शब्द झाली निशब्दता, ते सुख काय सांगो वाचे बोलता नये. याचा अगदी आज प्रत्यय आल्यासारखं मला अगदी वाटलं. आणि म्हणजे ते एकदम आता म्हणजे ते तुकारामांचे वगैरे जे अभंग आहेत ना, त्याचे आतले अर्थ त्यांना जे लोकांना सांगायचे होते
ते आता कळायला लागले ह्या तुमच्या विवेचनामुळं किंवा निरूपणामुळं, की थोडं माणूस आत जायला लागलोय आम्ही. नाहीतर वरच्यावर नुसतं अभंग म्हणायचं, मन हे उन्मन झाले म्हणजे काय, उन्मन झाले म्हणजे काय, हा नुसता विचार यायचा. पण तो काय आहे ते आज कळलं आम्हाला. आणि त्याच्या इच्छेशिवाय काही होऊ शकत नाही, की जसं ते तूच करता आणि करविता, तुझे या श्वासे पान हलते, स्पर्शे तुझे या फूल खिलते. म्हणजे इतके ह्या अंतरंग त्या गाण्यातले मतितार्थ, प्रत्येक गोष्टीतले मतितार्थ कळायला फारच म्हणजे उपयोग झाला याच्यामुळं. आणि तुम्ही अगदी ते उदाहरण तर इतकं छान दिलं की वायरलेस चार्ज करायचंय, कॉन्टॅक्टलेस चार्जिंग करायचंय. ते इतकं सुंदर, म्हणजे अगदी ठसलं मनात. फारच सुंदर. आणि अजून किती बोलू तेवढं कमीच आहे. आणि एकच भगवंत आहे आणि आम्ही त्याचे सगळे प्रोजेक्ट आहोत. किती म्हणजे ही उदाहरणं आपल्याला अगदी पटकन कळण्यासारखी तुम्ही दिलीत. नाहीतर गूढ गहन वाटत होतं. पण आता हे ऐकल्यावर इतकं सुंदर वाटलं ना, की म्हणजे अवघड असलं तरी त्याच्यातनं सोपा मार्ग कळला आम्हाला. फारच सुंदर. म्हणजे बोलू तेवढं कमी आहे. जय गुरुदेव, जय श्रीराम. चालेल. आता आजचं सेशन मी क्लोज करतो आणि मग आपण पुढचा